नामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, गाव उमाटवाडी मुक्त्याजी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी मिळून हा शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे। या शिदोरी सत्संगामध्ये बदकलवाडी, शिकाळा, उमाटवाडी येथील सर्व सद्भक्त मंडळी या शिदोरी सत्संगाचा लाभ घेत असतात। खूप सुंदर असा प्रतिसाद या सर्व परिसराने शिदोरी सत्संगाला दिला। मित्रांनो, शिदोरी सत्संग करणं म्हणजे आपल्या जीवनाची शिदोरी बांधणं आहे आणि ती जीवनाची शिदोरी म्हणजे अनुसरण आहे, त्याग आहे। जो त्याग करतो, अनुसरतो, त्याला परमेश्वर भेटतो मित्रांनो। आणि म्हणून त्याग खूप महत्वाचा आहे। आणि म्हणून एक तुम्हाला मी कथा सांगणार आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ती कथा सांगितली। दोन विधवा स्त्रिया होत्या आणि त्या इतक्या श्रीमंत होत्या की त्याची तुम्ही विचार पण करू शकत नाही। आणि त्या कडी लावून गेल्या देवाला भेटण्यासाठी, दर्शन करण्यासाठी। तर बस गेल्या तर पुन्हा परत नाही आल्या। याला म्हणतात त्याग मित्रांनो। नाहीतर आपण त्याग करतो लगेच घरी येऊन जातो, याला त्याग म्हणत नाही, याला नाटक म्हणतात। पण चला नाटक तरी करावं। आमच्या देवाने सांगितलं नाटक केलं तरी चालेल, कारण काही लोक तेवढं नाटक पण करत नाही। कारण वरवडे करिता भित्राशी येईल, वरवडे केलं की भित्राला येऊन जातं मित्रांनो। आणि म्हणून कथा बघा आता तुम्हाला ती कशी आहे ते। हे गोई भेटे अनुसरणा, हे गोई नावाच्या दोन स्त्रिया, या दोघी जणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना वेधल्या आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे गेल्या आणि देवाकडे जाऊन अनुसरल्या। अनुसरण म्हणजे मागे न सरणे, याला म्हणतात अनुसरण। तिळ मात्र सुद्धा आपण मागे सरकायचं नाही, त्याला अनुसरण म्हणतात मित्रांनो। कपडे घेणं म्हणजे अनुसरण नाही, कपडे तर घ्यायलाच पाहिजे, परंतु मागे न सरकणं हे खरं अनुसरण आहे। आणि ते अनुसरण गरीब लोकच घेतात असं काही नाहीये मित्रांनो। खूप श्रीमंत पण घेतात, ज्याला देव कळाला तो घेतो। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खेई गोईची कथा सांगत आहेत, लीळा सांगत आहेत की त्या खेई गोईनं कसा त्याग केला। देवाने प्रशंसा केली त्यांची, देवाने त्यांचं नाव घेतलं
कोणी देवानी की यांनी त्याग चांगला केला. मित्रांनो, तुम्ही त्याग केला आणि त्याग जर व्यवस्थित नाही केला तर लोक काय म्हणतात, काय सोडलं त्यांनी. लोक नावं ठेवतात. मित्रांनो, आपल्याला नावं ठेवणारे तर खूप असतात, ठेवलं काय हरकत नाही, परंतु असं कर्तृत्व करा की जेणेकरून कमसे कम गावातले तरी आपल्याला नाव घेतलं पाहिजे. नाव घेतलं पाहिजे म्हणून करायचा असा अर्थ नाही, परंतु काही ना काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्या मागे काही ना काहीतरी असतंच. म्हणून ध्यानात घ्या मित्रांनो, देवाने नाव घेतलं की नाही लीळा चरित्रात, का घेतलं, कशामुळे घेतलं, त्यांनी कर्तृत्व केलं आणि म्हणून जो कर्तृत्व करतो ना त्याचं नाव निघतं. मग तुमच्या घरात असेल, दारात असेल, कुठे असेल, बापाच्या कमाईवर नाही केलं असं म्हणतात लोक, त्याच्या स्वतःच्या कमाईवर त्यांनी 2 एकर घेतलं असं सांगतात लोक. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी कळायला पाहिजे मित्रांनो की आपल्या कमाईचं काय आहे, आपलं कर्तृत्व काय आहे. आणि जे आपलं कर्तृत्व करतो ना मित्रांनो ते विशेष आहे. आणि म्हणून खेई गोई यांचा त्याग कसा आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की त्या खेई गोईचा त्याग प्रशंसा केल्याने त्यांचं कर्तृत्व प्रशंसा करण्यासारखं आहे. मित्रांनो, आपण तर सगळ्याची व्यवस्था लावतो, नाताचं करतो, नातीचं करतो, राहिलं सायलं एखादा तर आम्हाला असंही भेटतो, बाबा नातीचं लेकरू झालं आणि ते आमच्या मांडीवर खेळलं आणि ते पहिल्यांदा आमच्या हाताने घास खाईल आणि मग आम्ही बघू, है ना. इतकी वाट बघतात, इतकं त्या ठिकाणी सगळं पिंजून काढतात स्वतःला, है ना. चौथा राहून जातो, चौथा, तरीही देवाला वाहत नाही. वाहता का? बिलकुल नाही. तुम्ही कधी पान खाल्लंय का? पान म्हणजे विडा. पान खात असतात लोक, मग त्याच्यामध्ये काच, चुना, सुपारी, है ना, बडीशोप, इलायची, लवंग हे सगळं टाकतात आणि मग ते पान खात असताना त्याला काचामुळं काय होतं, पान लाल होतं ना, आपले होठ लाल होतात. मग पान खाल्लं की ते इकडून तिकडे घालतो, इकडून इकडे घालतो, इकडं इकडं, दोन्ही गालातून या गालात घालत असतो. त्याच्यातला रस सगळा तो काय करतो, शोषून घेतो. पण राहिलेला चौथा असतो काय, आणि तो चौथा तो काय करतो, शेवटी फेकून देतो. पण आपण चौथा सुद्धा फेकून देत नाही मित्रांनो. आपल्या जीवनाचा म्हणजे आपल्या शरीराचा, आपल्याला घरचे विचारत नाही, दारचे विचारत नाही, कोणालाही वाटतंय गेलं तर बरं होईल, खरंय ना. सुनांना वाटतं, पोरांना वाटतं, पोरींना वाटतं बरं होईल माझ्या आईने दीक्षा घेतली तर, पोरांना वाटतं की बाबा बरं होईल दादाने दीक्षा घेतली तर. आम्ही त्यांचं करू, पण दीक्षा घेतल्यावर कमसे कम बाबा लोक सांगतात, संत सांगतात की बाबा शेवटी तरी ते नरकापासून वाचतील, है ना, असं त्यांना वाटतं. तरी सुद्धा काही जण घेत नाहीत, त्याग करत नाहीत. आणि देवाने सांगितलं त्याग करायला. मित्रांनो, विचार करा, माणूस 100 वर्ष जगतो. मग आता 10 वर्ष तुम्ही जर समजा शेवटचे देवाला दिले तर काय बिघडन का? पण नाही, तरी सुद्धा लोक म्हणतात नाही आमचे लय पाहुणे रावणे, लोक काय म्हणतील. अहो, लोक पाया पडतील, काय म्हणतील ते माघारी म्हणतील. एरवी तर लोक माघारी आपली चप्पीच करून राहिले, टेन्शन नका घेऊ, रोज चप्पी आहे तुमची. हा, ते पाहुणे का आम्हाला माहिती ती कसे लय खाटेत. एकमेकाचं सांगतात ते लय खाटेत म्हणे. आहेर आणला तर बघा म्हणे कशी साडी घेतली, पोत्रा करायला लावला म्हणे तिला. आहेर घेतला म्हणे त्या पाहुण्याने, 3 ताळाची बिल्डिंग आणि 50 एकर शेती आहे म्हणे. खरे की नाही? तुमची चप्पीचे. आपली लायकी जशी तसं आपण केलं पाहिजे मित्रांनो, तेव्हा त्या ठिकाणी कर्तृत्व आहे. नाहीतर त्या ठिकाणी आपली लायकी खूप मोठी आहे आणि आपण त्या ठिकाणी 60 रुपयाची साडी घेऊन देतो, चालेल का? है ना, हे तुम्हालाच कळायला पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे त्याग सांगितला आणि तो त्याग सांगितला खेई गोईचा, आणि तो खेई गोईचा त्याग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतः प्रशंसा रूप सांगत आहेत. मग खेई
गोई त्या विधवा स्त्रिया. खेई गोई कशा आहेत? विधवा आहेत. मग त्या विधवा असून श्रीमंत खूप आहेत. कारण विधवा झाल्यानंतर पूर्वीपासून काही लोकांमध्ये लग्न करण्याची परंपरा नव्हती आणि ब्राह्मणात तर मुळीच नव्हती. पण आजकालचं सोडून द्या, आजकाल कोणी तसं राहत नाही. दुसर परण्या लग्न करून घेतात. अजून या भागात नाही म्हणतो लोक, कमाले म्हणतो मी तर, हे की नाही. चांगले संस्कार आहेत त्यांचे. मग त्या कुठल्या आहेत? घोगर गावीच्या. त्या खेई गोई घोगरगाव या ठिकाणच्या आहेत, त्या गावच्या आहेत. त्यांच्याजवळ इतकं द्रव्य की मुनीम लोक त्यांच्या घरी द्रव्य मापायला आहेत. आपल्याला आपले पैसे आपणच मापत असतो, आपल्याला नाही मापता आले तरी त्या ठिकाणी असं करत असतो. एक एक ठेवतो खाली आपण नोट, आणि आपल्याला जमत नाही ते बंडल हातात, आणि मग ते मापणं होत नाही आपल्याकडनं. एखादं चुकून जाईल, जास्तीची जाईल, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी असं हळून असं करत असतो. का तुम्ही असं करता की नाही? तुम्ही मापता नाही, कारण ते फुलाचे पैसे आहेत ना. एखादी शिल्लक गेली तर अवघड व्हायचं, कधी खोट आहे. मग अशा प्रकारे त्यांच्याकडे काय आहे? इतकं धन आहे, इतकं दौलत आहे की मापण्यासाठी मुनीम लोक आहेत. अजूनही काही लोकांच्या घरी मुनीम लोक होते. पूर्वी तर खूप होते. प्रत्येक पाटलाकडे, देशमुखाकडे मुनीम असायचा. आणि मग तो त्या ठिकाणी पाहुणे रावणे काही आलं त्याचे गजार गिजार सगळं, साड्या गिड्या चोळ्या गिड्या सगळं आणून द्यायचा, आणि मग त्या पाटलाच्या हातात द्यायचा, आणि मग त्यांना साडी चोळी सगळं जेवण गिवण सगळं करायचं. मग हिसाब किताब त्याच्याकडेच असायचा. अशा प्रकारे मुनिमाकडे त्या खेई गोईचा त्या ठिकाणी सगळा व्यापार होता. मग कशा होत्या त्यांची देवपूजा? किती होती? 1.25 लाखाची देवपूजा. काय? 1.25 लाखाची देवपूजा. म्हणजे विचार करा, 1.25 लाखाचं 1.25 लाखाचं त्यांचं मंदिर त्या काळात होतं. आपलं आता किती आहे? 1,500, 2,500, आणि आता तर लाखो रुपये आहेत आपल्याकडे. पण आपलं मंदिर किती रुपयाचं आहे तुम्हीच विचार करा. लय श्रीमंत असेल तर 3,000चं, लयच अजून असेल तर 5,000चं, अजून जास्त असेल तर 10, 12, 15, आणि अजून जास्त जर असेल थोडासा भाविक तर 25, 30. याच्यानंतर मंदिरच नाही कोणाच्या घरी. त्यांच्याकडे 1.25 लाखाचं मंदिर होतं त्या काळात, जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते. तुम्ही आण्याने आणि पावण्याने त्या ठिकाणी माफत होते. काय इतके श्रीमंत होते. त्यांचं जर एवढं मंदिरच तेवढं आहे तर त्यांचं घर केवढं असेल, त्यांची देवपूजा कशी असेल, त्यांचे कपडे कसे असतील, त्या किती श्रीमंत आहेत हे त्यांच्या देवपूजेवरून कळतं मित्रांनो. आजकाल आपली बिल्डिंग खूप मोठी असते पण देवपूजेला मात्र एवढी तेवढी असते. बस देवा तेवढी आहे ना. देवासाठी कोणी चांगलं करत नाही मित्रांनो. आणि केलं तरी जिथं हात धुतात का तिथंच इकडे बाजून देव असतो. हात धुवायचे आणि देवाच्या अंगावर टाकायचे. देवाला असं वेगळं काय आहे का? किंवा देवाला इथं जरा वेगळं करू, इकडं तिकडं देवाकडे काही जाणार नाही, व्यवस्थितरित्या आपण देव धर्म करता येईल, सगळ्यांना बसता येईल, असं नाहीये मित्रांनो. बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे आहे? त्या किचन मध्येच कोणलं देवाला, आणि ते एका कोपऱ्याला इकून ठेवा म्हणे, इकून इथं बरं आहे म्हणे. कशाला? इथंच हात धुवायचे, इथंच लाटायचं, लगेच दाखवायचं उपाय. कारण हे तर दाखवत नाही. आणि हे बाहेरून येतं म्हणे काय जेवण झालं नाही म्हणे, उपार दाखवला म्हणजे उपार नाही दाखवला. मग दाखवा म्हणतोय. पिंकी कुठे आहे, पिंट्या कुठे आहे, मग याला त्याला बघत खरे की नाही. आणि ते काही दाखवत नाही. ते म्हणते उपार दाखवायचं ना, जेवण नाही. आमच्या मानभाव हे इकडे चांगलं आहे, हे भेटतच नाही हे देवाला दाखवल्याशिवाय. म्हणून एवढं तरी करता लोक. आणि मग ते ठिकाणी कोणते पण हात धुवून येतं आणि उपार दाखवतो. ती म्हणते 5 दंड घाला, अगरबत्ती लावा, आणि मग ती म्हणते हो ठीक आहे. आणि मग ते वाकडे बघते, हा बघू राहिली का चपात्या करू राहिली, दंडोत घातले का, मग म्हणे अर्धा घंटा झालो देवाला विनोदी करतो म्हणे मी. देवा खाय, आणि आज योग आला तुला खाऊ घालायचा, नाही तर हेच खाऊ घालता रोज. आणि याला खायचं म्हणून खाऊ घालून राहिला. विचार केला का थोडासा तुम्ही? जीव किती स्वार्थी आहे मित्रांनो.
मग त्या ठिकाणी कोण उद्यम करतात? वान यारेचे उद्यम करीते. म्हणजे त्या ठिकाणी मुनीम लोक त्यांचा उद्यम करतात, म्हणजे व्यवहार करतात. दाम आणि ते मग याला त्याला दिलेले जे पैसे तेच जमा करतात, तेच घेतात, तेच देतात. मग सोयाबीन विकलं, मुग विकले, काही विका, काही करा, कुंकण आणा, त्या ठिकाणी तुम्हीच हिसाब ठेवा, तुम्हीच तुमच्याकडे पैसे त्या ठिकाणी त्या तिजोरीमध्ये ठेवा. अशा ठिकाणी ह्या दोघी जणी विधवा स्त्री आहेत. अजून काय? तेच ठेवतात आणि तेच काढतात. कोण? मुनीम लोक. मग किती ठेवतात, किती काढतात ते त्यांनाच माहिती आहे ना. त्यांच्यावर विश्वास, कारण पूर्वीचे लोक विश्वासू होते, मुनीम लोक, त्याच्यामुळे ते मुनीम होत होते. इतक्या प्रकारे अशा प्रकारे ते विश्वासू असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी सगळं दिलं जायचं. अजून काय झालेलं आहे? हिरे माणिक मोती. हिरे माणिक मोती ते आतलीनं मापत होते. तुमच्याकडे आहे का नाही ते आतली पायली आहे ना, शेर म्हणतात त्याला काही भागात. मग त्या ठिकाणी पूर्वी कसं होतं, पैसे किंवा सोनं नाणं कशाने मापायचं? त्या आतलीनं मापायचं. चिल्लर सुद्धा त्यानेच मापायची है ना. इतकी चिल्लर तितक्या रुपये त्या ठिकाणी द्यायची. नंतर निघालं ते मापायचं आणि मग मापायला लागले सगळे जण. मग अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या खेईगोईचं नाव घेत आहेत, कारण त्यांचा त्याग तसा आहे. अजून काय झालंय? त्यांच्याकडे पेव आहेत. पेव कळतं तुम्हाला? तुम्ही कधी पेवामध्ये अन्न हे ठेवलेलं आहे का? धान्य. पूर्वी पेव होते, म्हणजे जमिनीमध्ये खूप मोठा असा पेव असायचा है ना, आणि त्याच्यामध्ये ज्वारी ठेवायची, गहू ठेवायचे, तेल ठेवायचे, डाळ ठेवायची, तुरी ठेवायच्या, सोयाबीन ठेवायचे. आता तुम्ही घरात ठेवायला लागले आणि त्या घरामध्ये ठेवलं तरी त्या ठिकाणी किडी लागतात है ना. ज्वारीला लागतात, गव्हाला लागतात, कशाला किडी लागायला लागले आता, है की नाही. पूर्वीच्या काळामध्ये पेव होते आणि त्या पेवामध्ये त्या ठिकाणी त्या धान्य ठेवल्या जायचं आणि मग त्या धान्य त्याच्यामध्ये ठेवलं की त्याच्यामध्ये गरमी निर्माण होत होती. मग जर समजा त्यातलं जर धान्य काढायचं असेल तर आधी त्या ठिकाणी ते उघडं करून ठेवावं लागायचं. वरचं तोंड 3 ते 4 दिवस उघडं करून ठेवावं लागायचं. नाहीतर जर समजा तसंच जर समजा आतमध्ये गेलं की माणूस त्या पेवाच्या त्या भापेनं मरून जात होता. आणि म्हणून पूर्वीचे लोक हुशार होते. कसे होते? पेव उघाडा, 3 दिवस झाले की एक दिवा हातात घेत होते आणि दिवा आतमध्ये ठेवत होते. समजायचं दिवा इजला की आतमध्ये जायचं नाही, अजून भाप गेली नाही काय, आणि दिवा जर इजला नाही तर समजायचं आता आतमध्ये जायचं आणि मग ज्वारी काढायची. मग अशा प्रकारे त्यांच्याकडे कित्येक पेव होते. आता तुम्ही कणगीमध्ये ठेवता, आता कणगे नाही राहिल्या, आता टाक्या आल्या त्या स्टीलच्या है ना, आणि त्या ठिकाणी ते नाही राहिलं. आता त्या ठिकाणी थोडे एखादी कोणी एक ठेवता लोक, नाही तर सगळं विकून टाकता. टायमाला आणू म्हणता का बरं? किडे लागता म्हणून. असा प्रकार झाला मित्रांनो. मग एक दिवस काय झालं, त्यांना वाटलं चला आपण देव करायला जाऊ. मग त्यांना माहिती होतं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आहेत, आपण देवाचं दर्शन घ्यायला जाऊया. आणि मग त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, अशी कडी असते ना, त्या आता कडी कशी आहे, पूर्वी असे दरुजे होते. मग त्या ठिकाणी अशी कडी लटकवायची आणि जायचं बाहेर देव करायला. मग ते गेले ना देव करायला आणि देवाकडे गेल्या आणि देवाला बघितलं, देवाच्याच झाल्या आणि ती कडी लटकवलेली आहे. फक्त आपण तर कडी लटकल्यानंतर, कुलूप लावल्यानंतर सुद्धा किल्ली फिरवली अशी का अशी आपण विचार करत असतो. कुलूप लागलं की नाही, इथं आलो तरी तुमच्यावर लक्ष कुठे, कुलूप लागलं की नाही काय माहिती म्हणे. खरं की नाही? मला आता चाबी फिरवलीच नाही, मी फक्त आत घातली आणि काढली. कुलूप उघडच वाटतं, तिच्या इथं लक्षच लागत नाही. नाही कुलूप उघड आहे, जावं लागन. त्यांनी नुसती कडी लावली आणि निघाल्या. अशा प्रकारे खेईगोई होत्या मित्रांनो, आणि तशाच निघाल्या, पुन्हा परत नाही आल्या. मग पैशाची राहिल्या तशाच त्या ठिकाणी देवाकडे गेल्या आणि देवाकडेच राहिल्या. आपण देवाचे झालो, देवाकडे आलो तरी देवाचे होत नाही, देवाकडे राहत नाही, आश्रमात राहत नाही, मंदिरात राहत नाही. आपल्याला आपला फ्रोडाच पाहिजे. खरं की नाही? जे आहे ते 2 पत्राचं, बाकी काय आपल्याजवळ. तिच्यामध्ये त्या ठिकाणी वरतून गळत, त्या ठिकाणी सरपण ओलं होतं, चुलीला फुकावं लागत, तरी तिथं फुकत आलो होतं फुकणीनं, आणि दुपण होत तरी सोडत नाही.
आणि कोणी विचारत नाही. आश्रमात काहीच कमी नाही, पण दुसऱ्याचं बोलणं आपल्याला सहन होत नाही आणि म्हणून आपण तिथं राहत नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं बोलणं सहन करत नाही, सगळ्याचं बोलणं सहन करत नाही, तोपर्यंत देव होतच नाही मित्रांनो. कारण दुसरे तुम्हाला बोलणारे पाहिजेत. कारण दुसरे बोलले तुम्हाला की तुमच्या अंगावरचे जे डागा आहेत ते धुवून काढतात. कारण तुम्हाला त्याने दुःख होतं, दुःख झालं की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि अश्रूनं त्या ठिकाणी तुमच्यावाला कर्माचा नाश होतो. आणि मग बोलणारे पण पाहिजे मित्रांनो. हे जर बोलणारे वगैरे काहीच नसले, तुम्ही निर्मळ असते तर देवाजवळ नसते का मित्रांनो? हे तुम्हालाच पाहायला पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, तयाच्या मुखी साबणाची वडी, ते आपले हृदय स्वच्छ करी. मित्रांनो, त्यांच्याकडे निंदक म्हणजे निंदक आपल्या शेजारी पाजारी पाहिजेच, जेणेकरून आपण नीट वागायला लागतो. तो आपली पाठ घासून देतो. आपल्या पाठीवरचा मळ घासायला एक जण आहे ना. पूर्वी मळ घासायला बरेच शेजारणी पाजारणी मैत्रिणी येत होत्या पाठ घासायला. आता त्यांनी आली का, चालली का, हो म्हणे चालले, जाय मग. कोणी वाटा लावा ना तिला, कोणी वटी भरे ना तिला, आहे की नाही, असा प्रकार झाला मित्रांनो. नाही तर पूर्वी वाटा लावायला लगे तिथपर्यंत गाडी बैलात आहे ना, फाट्यावर 2-4 जण, पाहिलं का, फाट्यावर आणायला 2-4 जण. का बरं माझी बहिणी येऊ राहिली, आता आली का, मग आली गेली बी का म्हणे, गेली बी म्हणे. काय भावाला ओवाळलं म्हणे, ती म्हणे आमच्या इकडे लय घाई आहे, आमच्या इकडे दिवाळी. भावाला ओवाळलं कसं तरी आली, उभ्या उभ्या त्या ठिकाणी ओवाळलं, आहे ना. भाऊ बीच काय करतोडा गिरतोडा दिला, हो काय तर लवकर देऊन मिळालं, गेली घेऊन. इतकं प्रेम कमी झालं मित्रांनो, खूप कमी झालं प्रेम. प्रेमच नाही राहिलं. नाही तर पूर्वी 15 दिवसाच्या दिवाळी असायच्या, खूप मजा यायची. 15 दिवसाची पंचमी, आहे की नाही. मग झोका पंचमी, झोका बांधायचे, मग 15 दिवस ह्या शेतात त्या शेतात इकडं तिकडं झोका खेळायला, खूप मजा यायची मित्रांनो. पण करता काय आता, काहीच नाही राहिलं. झोका खेळायला वेळ नाही, कोणाला झोकाही खेळता येईल. खेळायला जायचं तर जायचं पडून तिकडे, आहे की नाही, असा प्रकार होऊन जायचा. नाही तर पूर्वी 2-2 स्त्रिया त्या झोक्या उभा राहायच्या, इकून ही चढवायची तिकून ती चढवायची. हा, जर ती जास्त चढवणारी आहे ती पुढची घाबरली की लगेच बसायची, बस 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 जास्त नको, खरं की नाही. इतका आनंद होता मित्रांनो, आनंद कमी झाला मित्रांनो आता. मग आता भानगड अशी झाली की त्या ठिकाणी कडी लावून आल्या आणि ज्यांच्याकडे तूप, पूर्वी काय होतं, ज्वारी, गहू, डाळ, तूप हे सगळं काय करायचं, दिलं जायचं, है ना. मग एक पायली दिली की 6 पायली द्यायचं, असं काहीतरी तो नियम होता. मग ज्वारी सुद्धा काही लोक वाटत होते, तूप सुद्धा वाटत होते. मग आता यांच्या घरी तर खूपच होतं, मग हे वाटून द्यायच्या, जा बा तुम्हाला जेवढं येईल तेवढं द्या, नसेल द्यायचं तर नका देऊ, पण मग जे आलं तर माझ्या घरी आणून टाकत जा. मग यांनी काय केलं, ते वाटलेलं होतं ते मुनिमजीनं. मग वाटलं तर वाटल्यानंतर ह्या कडी लावून आल्या तर देवाजवळच राहिल्या, पुन्हा गेलेच नाही घरी. आणि मग ते लोक आले म्हणे बा यांच्यावाला आमच्याकडे होतं तुपाचा डब्बा एक, आम्ही हे देऊन टाकतो. मग त्यांच्याकडे अशा टाक्या होत्या 2-4 अशा ठेवलेल्या, आणि त्या टाक्यामध्ये तुपाचा डब्बा रिचवला आणि आपला डब्बा वापस घेऊन चालल्या. सगळ्या टाक्या भरल्या तुपाने. आणि मग आता ज्यांचं होतं ते त्यांचं सगळं घेऊन टाकायला लागलं, तिथं लोंढा लागला तुरजातून तुपाचा. मग गव्हाचा, डाळीचा सगळं ढीग लागला, लोक आणून टाकायला लागले. आणि ती कडी लावून आली होती ना, ती कडी लोकांनी उघडली. मुनिमजी त्या ठिकाणी लिखाण करायला लागले, हो आमक्याने दिलं तमक्याने दिलं, पण टाकावं पुढे ही जागा सुद्धा नाही राहिली, इतकं गच भरून गेलं ते. आणि मग लोक त्या ठिकाणी म्हणायला लागले, पाहणं म्हणे यांच्या घरातून लोंढा लागलाय म्हणे तुपाचा, है ना, धान्याचा, सोन्याचा, माणिक मोती सुद्धा बाहेर पडले, इतक्या श्रीमंत त्या. आणि त्यांना त्या ठिकाणी देवाचा वेध झाला आणि देवाकडे गेला आणि देवाजवळच राहिल्या. ओघ दर्जात आला, ओघळ दर्जात आला, दर्जातून त्या ठिकाणी चाललेला आहे तुपाचा लोंढा. पहा, तूप दारातून निघत आहे, दिसत आहे लोकांना, गावकरी लोक सगळे बघत आहेत. पण या कुठे गेल्या 2 जणी, म्हणे गेल्या कोण्या देवाला, आणि हे सगळं वाया चाललं म्हणे यांच्यावर. आपण तर एक दिवस देवाकडे जात नाही. नाही नाही, आमचा मगर आहे, आमचा काकड आहे, खरं नाही. 1 घंटा सकाळी नाही, नाही नाही बाबा, जर आम्ही इथं राहिलो तर मग ते आमचं, खरं की नाही. आणि त्यांच्यावर तूप चाललं, माणिक मोती हिरे वाया चालले, ते कुठे गेलं.
त्यांनी केला का विचार? त्या देवाकडे गेल्या आणि कडी लावून गेल्या. आपण तर कडी लावून येईना, कुलूप लावून येतो, तरी सुद्धा आपल्याला टेन्शन आहे, कुलूप लावलं की नाही. किती अवघड आहे आपल्याला. अहो आहेच किती दिवस आणि किती दिवस माणूस जगणार आहे मित्रांनो. आणि मार्गदर्शन असतं किती दिवस आहे ना. आणि तुम्ही रोज कुठेतरी येता, तुम्हाला रोज यायला वेळ तरी आहे का? पण जितक्या दिवस आहे तितक्या दिवस सुद्धा तुम्ही रोज नसता. हे तुम्हीच तुम्हाला विचारून बघा की आपण आहे का 7 दिवस तरी. 7 दिवसातून एखाद 2 सुट्टी असतातच. बाबाच्या कामाचं सांगायचं. खरं की नाही? आपलं काम आहे म्हणे, आपलं आपलं करायचं है ना. बाबा लोकांना काय काम आहे? आपलं उठलं कामाला लागावं लागतं. बाबा लोक उठलं की देव उठवता म्हणे, है की नाही. पण दुपारी पुन्हा संध्याकाळी झोपवता. आपलं एखादबार जायचं म्हणे आमुषा पौर्णिमाला, बजालं एवढा देव करायचा, जास्तही नको करू, जाशील नाही तर देव करायला संन्यास घेऊन टाकशील, है की नाही. असं पण होऊन जाईल. म्हणून असा प्रकारे जाऊ नको, ऐकू नको. काय सांगताय, म्हातारपणे दीक्षा घेईल, मग म्हाताऱ्याला कोण सांभाळेल? किती अवघड आहे. याच्या सांभाळण्यासाठी तिकडे जाऊ देईना, येऊ देईना, इतकं अवघड आहे मित्रांनो. आणि हे बी जाईना. आणि हे जर जायला लागलं की ती म्हणते जायचं नाही मला सोडून. हा तुम्ही गेले तर मग मी बघा. आम्हाला असंच भेटली एक जण. त्या गावात आली म्हणे बाबा मी त्यांना घेऊन देईन का म्हणे दीक्षा. मी का साधी सुधी काय म्हणे, हा बघून घेईन मी त्यांना. मी म्हणलं बापरे भारीच आहे. खरं नाही. असा प्रकार आहे तुम्हाला सांगतो. आता सगळं आवरलंय ना तरी सुद्धा नाही. मला एकल्या वाऱ्यावर सोडून जातील काय आणि मी जाऊ देईन काय? हा बिलकुल नाही म्हणे बाबा. मग मला दोघं घ्या म्हणजे दोघं घेऊ, पण गेलो तर पुन्हा येणार नाही. म्हणलं या नका येऊ पण घ्या तर खरी. खरं की नाही? पण नाही म्हणे, बघू म्हणे आपलं काम असं आहे. ठीक आहे मग कसं का होईना कर. मग मग त्या ठिकाणी त्यांच्यावाले मुनी वगैरे सगळे जण विचार करायला लागले. म्हणजे या दोघी जणी गेल्या कुठं? ह्या खेगोई गेल्या कुठं? अहो सगळं वाया चाललंय, कोणाला द्यायचं हे? सगळ्यांचा हिसाब लिहून ठेवून सगळ्या वह्या भरून गेल्या, तरी सुद्धा यायला तयार नाहीत मालकीनबाई. अशा प्रकारे ते मुनीम सुद्धा, त्यांना सुद्धा टेन्शन येऊन गेलं. मग त्यांच्या मामाला माहित झालं की या देवाजवळ गेल्या है ना. म्हणजे कुठं आहेत? श्री चक्रधर स्वामींकडे गेल्या म्हणे. आणि मग हा मामा धावत पळत तिथं आला. म्हणे अगं काय करू राहिलं तुम्ही इकडं? अब तुमच्या घरातलं सगळं वाया चाललंय ना म्हणे, आणि तुम्ही खुशाल देव देव करायला गेले म्हणे. मग काय म्हटलं? तुमचं वाया जात आहे. अरे नासत आहे, फिटत आहे, खराब होत आहे, आणि तुम्ही खुशाल देव करायला चालले म्हणे. आज जा म्हणे घरी, कुठं देव देव करता ते सांभाळा म्हणे आपल्याला. चला घरी. आणि आपल्याला घेणं देणं आहे ते सुरू करा. या देवाजवळ कुठं बसता म्हणे. आणि सगळं घेणं देणं झालं त्या ठिकाणी की मग जमलं तर या म्हणे. आवरून सवरून लोक देव करतात. आवरून घ्या म्हणता सप्ताह आहे आपल्या गावात. आणि तुमच्या गावात तर चालूच नाही वाटतं सप्ताह, पण यात्रा गित्रा असते ना तेव्हा लोक म्हणतात आवरून घ्या, यात्रात पुन्हा गडबड नको, पुन्हा बाया शेतात येणार नाही. ते म्हणतात लवकर करून घ्या. हा बायांना म्हणा 2-3 दिवस जरा वर टाइम करा, एवढं आवरून टाका, मग तुम्ही यात्रेत रिकामे आहे की नाही. म्हणून आवरून घेतात ते. खरं की नाही? हे आवरणच येईना. इतक्या श्रीमंत बिलकुल नाही. घेऊन जा म्हणे मामा तुम्हाला, आणि आपण जाऊ देतो का कोणाला? नेऊ देतो का कोणाला? अरे वाया गेलं तर बाबाला देईना आपण, त्यांना काय द्यायचं म्हणे. खरं की नाही? तिकडं फेकून देते. पण साधू संतांना सुद्धा काही लोक देत नाही मित्रांनो. असेही काही लोक आहेत. मग काय म्हटलं? ते अवघे तुझे करे. मग काय सांगितलं की अवघे तूच कर म्हणे. मामाला सांगितलं म्हणजे त्यांच्यावाले आहे ना, म्हणजे तूच कर, तूच घे आणि देऊन दे म्हणे. कोणाला द्यायचं तर आम्ही काही देवाला सोडून येत नाही, अशा या खेळी गोई सांगायला लागल्या मामाला. आणि तेही गोसाव्या ते विनविले. त्यांनी देवाला विचारलं, महाराज आमच्याकडे खूप धन दौलत प्रॉपर्टी
हिरे माणिक मोती खूप काही आहे, आणू का म्हणे आपल्याला इकडे काही बांधून. अशा प्रकारे देवाला विचारलं त्या खेळी गोईना, विनंती केली, महाराज जी जी महाराज आणू का इथं, ठेवू का म्हणे आश्रमात, काय उपयोग करायचा ते करून घ्या. आपल्यासारखं तर लगेच म्हणतो वा वा बरं झालं यजमान भेटला आहे ना, आमच्याकडे दीक्षा घ्या, म्हणजे टेन्शनच नाही आम्हाला ना. खरं की नाही, ताणच गेला, कारण एवढं मोठं धन, हा त्याची मग सोय ठेवायची, इकडे खोली तुम्हाला देऊन टाकू आम्ही. खरं की नाही, इतकी सोय, खरं की नाही, पैसा आहे तर सोय मित्रांनो, नंतर काय काय काही खरं नाही मित्रांनो, अवघड आहे. खरं की नाही. आणि त्या ठिकाणी ते देवाला म्हणत आहेत, महाराज आणावं का सगळं. खरं की नाही. अहो आपण यजमान आधी खालून वरून बघत असतो, कितीची काढी तो काय माहिती, 100ची काढी तो बरोबर होईल. खरं की नाही, आपलं इथून सुरू होतं है ना. आपण अनुसरलो का मित्रांनो, पैशासाठी अनुसरलो का देवासाठी अनुसरलो हेच आपल्याला कळलं ना मित्रांनो. काय करू राहिलो आपण, तीनदा विचार करत असतो आपण, कसं होईल आपलं है ना, पुरण का नाही आपल्याला, असा प्रकार आहे. आणि त्या खेळी गोई म्हणतात, महाराज आणावं का धन, सगळं धन घेऊन यावा, सांगा महाराज आणायचं का, वाया चाललं म्हणे आमच्या घरी सगळं. महाराज मार्गाच्या उपयोगाला लावू ना, आपण मार्गाला देऊन टाकू. आता मार्गाच्या उपयोगाला लावू म्हणल्यावर ठीक आहे, काही हरकत नाही, लावून द्यावं ते मार्गाला. पण आपण जर म्हणलं त्यांना घेऊन या तर काय होईल, स्वार्थ होईल. तुमच्या मनाने मार्गाला काय करायचं ते करून द्या. खरे की नाही. आपण कशाला म्हणायचं त्यांना, आम्हाला हे लागतं, आम्हाला ते लागतं, आम्हाला हेच पाहिजे, असंच आहे तसंच आहे. खरे की नाही. असं म्हणल्यानंतर त्याचा स्वार्थ लगेच लक्षात येतो, हा हा असं आहे का, तुम्हाला असं पाहिजे का, है की नाही. आता आम्ही म्हणलो का त्याला कपडे घे, काही लगेच ते हे घ्या बाबा घ्या कपडे, आणि आम्हाला कोणी कपडे घेत आणि कोणी घेतही नाही, है की नाही. मग याला तर कोणी आम्ही बघितलं नाही, काहीच नाही, त्यांनी आम्हाला बघितलं म्हणून घ्या कपडे, तुम्हाला असे घ्या म्हणे की एकदम चमचम, तुमच्या बायांनाही घ्या, सगळ्यांनाच घ्या, है की नाही. काय कोण म्हणलं कोणी काही केलं, काहीच नाही. तुम्हाला सांगतो उदार अंतकरण असं असतं. आणि आपण तिथं 10ची नोट आहे, नाही 20ची का 10ची, थांब थांब थोडं खिशातून काढताना बघत असतं, चाळून काढतो असं, नाही रे इकडून, आणि मग 20ची निघती, अरे ते 20ची 10ची खरी, है की नाही. आपलं असं आहे मित्रांनो, हे तुम्ही विचार करा. मी नाही म्हणत की तुम्ही असं करा म्हणून, पण आपलं उदार अंतकरण आहे का. क्रिया करताना, दानदान करताना, कोणती क्रिया करताना कसं पाहिजे, उदार पाहिजे माणूस मित्रांनो. मग परमेश्वर सुद्धा उदार अंतकरणाने आपल्याला दान देतो, है ना. काय येणार आहे मित्रांनो सोबत, है ना, हे तुम्हालाच कळायला पाहिजे. तसं त्या खेळी गोई काय करत आहेत, उदार आहेत. महाराज आणू का सगळं भरून, मग काय म्हणतात देव, ते येत काही न लगे, तुम्हाला वाटण ते करा. तुम्हाला मार्गाच्या उपयोगाला लावायचं असेल तर लावा, कोणाचं मंदिर बांधायचं असेल, देवाचं मंदिर बांधायचं असेल तर बांधा, जिथं अडचण आहे तिथं पुरवा, है ना. पण आम्हाला तर काही सध्या लागत नाही, जेव्हा लागन तेव्हा आम्ही मागून घेऊ, कारण देवाने सांगितलं लागे ते मागे, जे लागन ते मागितलं पाहिजे, है ना. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या खेळी गोई त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती करतात, महाराज वाया चाललंय म्हणे आमच्यावलं सगळं, आणावं का इथं. देव म्हणले तुमच्या अक्कराने बघा, तुमच्या मनाने बघा. आपण जर म्हणलं ना नाही नाही असंच करा, तसंच करा, हेच करा, तेच करा, अशीच पूजा करा, तशीच करा, की लगेच पुढच्या लक्ष देतात, हा हा पैसे काढायचे बरोबर नाही. लोक लय हुशार झाले मित्रांनो, तुम्हाला वाटतं का येडे लोक आमच्या पुढचे, हा इतके खतरनाक आहे, कोणी कानाने खात नाही मित्रांनो, है की नाही. मग त्याचं जर अंतकरण असेल, है ना, नाही बाबा तुम्ही म्हणता तसं कराल, पण बाबा आपलं व्यवस्थित करून घ्या, है ना. म्हणजे पूजा असेल, काही असेल, उपार असेल, है ना, तुम्हाला लागन तितके मी ते खर्च करायला तयार आहे, असे सुद्धा काही लोक असतात. आणि मग त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना सांगितलं पाहिजे, है ना. आणि त्याच्यामध्ये बी आपण आपला स्वार्थच नाही पाहिला पाहिजे, काही देवधर्मही बघितला पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी तो पुढच्या व्यक्तीला कळतं की नाही खरं आहे बरं का, काय हरकत नाही, एवढं म्हणलं काय नाही, सहज करून टाकू, है ना. आणि खूप काही सांगितल्यानंतर तो म्हणतो बापरे एवढं तर आपलं उत्पन्नच नाही, तर मग काय करावं, असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. म्हणजे आपल्यालाच कळायला पाहिजे. त्या खेळी गोई म्हणतात महाराज सगळं घेऊन येतो,
पण देव म्हणतात तुमच्या मनाने करा, तुम्हाला काय करायचं. आम्ही म्हणत नाही आणा म्हणून. मग यावरी गोसावी समुद्राचा दृष्टांत निरूपिला. तोच समुद्राचा दृष्टांत कैसा. समुद्राचा दृष्टांत निरूपणा करायचं कारण काही लोक त्या ठिकाणी इतकं सोनं नाणं दिसलं की भरतात आणि बजालं म्हणतात हेच देव आहे, देवाने मला खूप दिलं म्हणतात. मित्रांनो, हे हार, हे तुरे, हे सगळं काय कामाचं आहे? हे नाचणाऱ्या वस्तू आहेत मित्रांनो, है ना. जे काही तुम्ही मान मान्यता, खाणं पिणं, हिरे माणिक मोती दिले तरी ह्या नाचणाऱ्या वस्तू आहेत मित्रांनो. तुम्हाला कोण पाहिजे? देव पाहिजे. काय? ज्याचं देवावर लक्ष आहे ना त्याला सगळं भेटून जाईल मित्रांनो. त्याच्या पुढे सडा पडेल, मागे सडा पडेल, इकडं पडेल तिकडं पडेल, त्याला दक्षिणा सुद्धा घ्यायला वेळ भेटणार नाही मित्रांनो. पण जो पैशाच्या माग आहे त्याला लवकर 10 रुपये बी लावत नाही मित्रांनो. ती वाट बघत आली नाही, हो आमची राहिली ना, तुम्ही तिकडच बघायला लागले म्हणे, तिकडच करायला लागले, आम्हाला कधी बघा दा. खरंय, असा प्रकार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे दृष्टांत सांगितला. कोणी काय करतात आणि कोणी काय करतात, कोणी काय कशासाठी अनुसरतात, कोणी कशासाठी अनुसरतात आणि कोणी देवासाठी अनुसरतात. मित्रांनो, आपण देवासाठी अनुसरलेलं हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि देवासाठी अनुसरलो ना तर देवच करायचा, नाही तर उगाच बिस्किटचे पुढे जमा करून घरी दान नाही द्यायचे. काय? आपण आश्रमात दान द्यायचं, कारण आपल्याला दान दिलेलं आपण घरी दान देऊ नये, म्हणजे घरच्यांना देऊ नये. आपण कोणाला द्यायला पाहिजे? आश्रमात द्यायला पाहिजे, कारण ते दानाचं अन्न आहे. बैल होऊन फेडावं लागत मित्रांनो. आणि घरच्यांनी पण खाऊ नये, कारण तुमचा दादा आजी असले की त्या ठिकाणी घ्या, है ना. मग बर्फी असेल काही असेल देतं ते आणून तुम्हाला. खरं की नाही? अन्न तुम्हाला वाटतं वा वा दादाने आमचं आणलं, लय जीव दादाचा, फुकटचं आणलंय, दानाचं आणलंय, घरचं आणलं काही, खिशातलं काढून आणलं काही. दादाला म्हणा ना की बा तुम्ही आणा तुमच्या पैशाचं थोडंसं. आणतो का? हे तुम्हाला याच्यावरूनच कळतं. ते दादाने कुठून आणले. मग ह्या दादाने त्या ठिकाणी त्याच्याकडे जास्त झालं तर कुठं दान द्यायला पाहिजे? आश्रमात लेकरं नाहीत का? आश्रमामध्ये साधू नाहीत का? है ना. त्यांना त्या ठिकाणी केलं पाहिजे, त्यांना दान दिलं तर याचा फायदा होईल ना, याला अन्नदान घडेल ना. काय? तिथे योग्यता होते मित्रांनो. पण जीवाचा असं आहे ना की जिथं जीव आहे तिथं जातो, जिथं ममत्व आहे तिथं जातो. त्याला म्हणलं मार्गात राहा, नाही बाबा लय दुखायला लागलं म्हणून कंबर. आणलं की लेकीच्या घरी, ती नीट होते काय? लेकीच्या घरी नीट होते काय कंबर? तिथून गेले मावस बहिणीच्या घरी. बापरे, चांगलंच आठवण चालू आहे तू. देवधर्म, अरे वा देवधर्म तुला. असा प्रकार आहे मित्रांनो, है ना. अनुसरला ना तो देवधर्म करणं, स्थान करणं, साधू संतांच्या आश्रमात जाय, त्यांना दंडवत करणं, इकडं तिकडं वेळ घालणार नाही. नाही माझं लई तब्येत बरी नाही. आम्हाला माहिती कोणाची तब्येत बरी नाही, कोणाची कशी आहे ना. मला सांगा बरं, आता नांदेडला काही कमी दवाखाने आहेत, औरंगाबादला संभाजीनगरला काही कमी दवाखाने आहेत काय? मला सांगा मग, आता संभाजीनगरला दवाखान्यात नेलं तर नीट होणार नाही का? होणारच ना. ते सगळ्या प्रकारचे दवाखाने आहेत, पण ते काय म्हणतात, नाही आमच्या गावाकडे जो डॉक्टर आहे का त्याला सगळं माझं माहिती आहे. पाहिलं का किती नाटकी आहे? नाही बाबा, तो जो डॉक्टर आहे ना म्हणे तो वेगळाच म्हणे. बाबा असं आहे का? बाबाने ओळखून घेतलं, याला डॉक्टरकडे जायचंय, घरी चक्कर मारून यायची. ममत्व है ना. ममत्व तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतं आणि तुमचा देव निघून जातो मित्रांनो. काय असा प्रकार आहे? ममत्वामुळं, संबंधामुळं आपला देव अंतरला. काय अंतरला? देव आपल्याला जवळ आणला, दूर गेला. असा प्रकारे आपल्याला कळायला पाहिजे की आपण देव धर्म करायला निघालो ना तर देवच केला पाहिजे. जेव्हा तुम्ही देव करायला निघाले ना तेव्हा देव करताना तुमची सेवा असं सगळं करता. भंडारेकार गेले घरी, त्यांचे धोत्र कोणी धुतले? देवाने धुतले का नाही धुतले? पण घरी गेले असते देवाने धुतले असते का? मग हेच तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो की आपण घरी गेल्यानंतर मार्गात ते धुतील का? तुम्ही केलं कोणासाठी आजपर्यंत हे तुम्हालाच कळायला पाहिजे ना, है की नाही? किंवा आपण आतापर्यंत आपल्या घरच्यासाठी केलं, मग आता हे तिथं त्या ठिकाणी करायला रिकामे आहेत का? खरं की नाही?
ज्याच्यासाठी तुम्ही 90 वर्ष झटले पटले रक्ताचं पाणी करून टाकलं का नाही, आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सगळं दिलं, आणि आता या ठिकाणी फक्त कपडे घालून राहिले बाबाच्या नावाने, तर बाबाला म्हणून राहिले सगळं करा, व्यवस्थित करा, आणि काही खरं नाही, करीन का नाही कोणी. अरे तू या घरचे करा ना तुझ्यावाले, आणि तिथून पुन्हा फोन लावतो दिवसातून 3दा, करण का तू कोणी. आणि 12 दिवस राहीना, 12 वर्ष राहीना, मग तरी करतील ना, आहे ना. 12 दिवसात तर घरी कसं करा ना कोणी करतो तुमच्यावलं, ते तुम्हालाच कळायला पाहिजे ना. आणि देवाने अनुसरल्याची सेवा सांगितलेली, कोणाची सेवा करायला नाही सांगितली. कोणाची करायला सांगितली? अनुसरल्याची. अनुसरला म्हणजे जो माग सरत नाही, काय तो घरी दारी करत नाही, त्याची सेवा करायला सांगितलेली. ही तुम्हाला कळायला पाहिजे. प्रेमी जगिया कुणी नामला, आता प्रेमी जगिया कुणी नामला, तन मनाने हा देहा तुला अर्पिला. किती वाट पाहू मी तुझी निर्मळा, घडू दे तुझी सेवा मला. सेवा करतात, सगळेजण करतात, पण कोणाची करतात? अनुसरल्याची. आणि स्पष्ट सांगितलं, वाहत वाटोळ्याची सेवा करो न लभे. वाहत वाटोळ्याचा गुंडा है ना, एखाद्या टेकडावर घेऊन जा, डोंगरावर, तिथून सोडला की धडक खाली येऊन जातो. येतो की नाही? वर जायला त्याला किती प्रयत्न करावे लागले, किती त्याला कष्ट घ्यावं लागले, पण तिथून जर तो खाली आला, तर खाली आल्यानंतर त्या ठिकाणी तो आपल्या संबंधियात फिरायला लागला, आपल्या संबंधियात नातेगोते त्या ठिकाणी जोडायला लागला, सोयरिकी करायला लागला. याची सेवा करायला सांगितली का देवाने? खरं की नाही? साधूचं काम आहे का सोयरीक करणं? साधूची सोयरीक म्हणजे देवाकडे त्यांनी आणणं जीवाला, देवासोबत त्या ठिकाणी सोयरीक करून देणं, देवाला जीवदान दे म्हणणं, है ना. एक एक जन्म दिजो का मा काय होय जेल ते पाहिजो. तर आपण त्या ठिकाणी साधू झाल्यानंतर त्यांची गाठ बांधून द्यायला लागलो. जमन काय हे मित्रांनो? होईल का तुमचा उद्धार? बरं तर बरं, नाही तर त्याच्यासोबत गाठ बांधली, त्यांचं जर काही खरं नाही झालं तर कोणाच्या नावाने खडे खाणार ती बाई? ह्या बाबाने आणलं ना म्हणे, हा असा रोज ढोसितो, रोज मारितो मला. त्या बाबाला कळाला नाही ना म्हणे, कोणाच्या नावाने खडे खाते? तुमच्या. कशाला मदत पडतात? देवाने काय सांगितलं? द्रव्य साक्षी न ठाकावे. आपण कोणाच्या मधात सुद्धा राहू नये, माहिती का. त्यांनी एवढे घेतले, यांनी एवढे घेतले, आणि मी तुला साक्षी आहे, त्यांनी नाही दिले तर मी देईन, आणि त्यांनी नाही दिले तू कुठून देशील? तू साधू आहे ना, तुझ्याजवळ का आहे का काही? हे तुला कळतं का? साधूनच वाटायचे, तू साधू आहे का मग? आणि देव काय सांगतात? व्याजाचे पैसे नाही माहिती तुम्हाला काय होत होतं? अहो पोट फाडून बाहेर निघतं. हे असे आहेत काही लोक. शास्त्र सुरू केलं की सगळे उघडे पडतात, माहिती का. पित्तळ उघड पडतं सगळ्याचं. देवाने सांगितलं काय, तुम्ही करायला लागले काय? देवाने सांगितले का पैसे द्रव्य साक्षीने ढाकावे? स्पष्ट सांगितलं देवाने, आणि तुम्ही द्यायला लागले, तुम्हीच लावायला लागले. वा रे वा, शेअर बाजारवाले, तुम्ही साधू आहे का? वा रे वा, भारीच पट्टे भेटले बा. देव म्हणतात चांगले भेटले, आहे की नाही. अशा प्रकारचे लोक आहेत काही. काय सांगा मित्रांनो, कळायला पाहिजे तुम्हाला की आपण काय करायला पाहिजे. त्या खेळी गोईनं सगळं सोडून दिलं. काय धन दौलत तुम्हाला सांगतो ते आपल्या अनुसरणाला अडथळे आहे, पण आपण त्या ठिकाणी विचार करत नाही. अपार द्रव्य दिले सांडोनी, त्यांच्या या त्यागाची प्रशंसा करोनी, त्यांचे सन्निधान कधी भेटेल पामरासी. त्या खेळीगोई त्या ठिकाणी देवाने त्यांचं नाव घेतलं, त्यांचा त्यागाची प्रशंसा केली.
जर तुमच्या गावातून असा एखादा व्यक्ती गेला, त्याग केला आणि त्याने पुन्हा मागं वळून नाही बघितलं तर तुम्ही त्याचं नाव घेता, गेलं तर पुन्हा आलं नाही. काय म्हणता? गेलं तर पुन्हा आलं नाही. तिकडं काय करतं हे माहित नाही, पण आलं नाही हे महत्वाचं आहे. आणि आलं की तुम्ही त्याची चप्पी करून टाकता. जमलं नाही का? कसं आहे तिकडं? हा, मला माहितच होतं तो नाही जमणार. हा, इथंच तू गरम गरम खात होता आणि तिथे काय कोरके खासीन, खरे की नाही? आणि मग इथं वाट्यावरचे घरातले दारातले रोज एक एक खडा आणतात, सगळं सहन करतो. मग तिथं सहन केलं असतं तर काही बिघडलं असतं का? तिथं गरम खायला भेटत होतं ना, रोज 3 टाइम पदार्थ खायला भेटत होता ना. इथं कधी ठेसा तर कधी भुरकी तेलही नसतं कधी कधी. काय कळतं का काही? कुठे राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे? पण अवघड आहे, पटावडी काय. आलो देवा तुझ्या मी दरबारी रे, तुझा होऊनिया भिकारी. आलो देवा तुझ्या मी दरबारी रे, तुझा होऊनिया भिकारी. वाढ भिक्षा लागली मला भूक, तुझ्या प्रेमाचे दे मला सुख, तुझ्या नामाची वाजविन बेरी रे, तुझा होऊनिया भिकारी. आलो देवा तुझ्या मी दरबारी रे, तुझा होऊनिया भिकारी. देवासाठी या खेई गोईनं सगळं सोडलं आणि झोळी हातात घेतली आणि भिक्षा मागायला लागल्या. आपल्याला तर झोळी नको, कपडे नको, लोक नाव ठेवतील. खेई गोईला काही कमी होतं? तुम्हाला तर लय बा राजकुमाराचे तुम्ही, आहे की नाही? आमच्या देवाला काय होतं? राजकुमार होते, पण आमच्या देवाने त्या राज्याला लाथ मारली, महाराष्ट्रात आले. माईन भट्टला काय नव्हतं, लाथ मारली त्या सुखवैभवाला आणि अनुसरण घेतलं आणि धोत्राचं त्या ठिकाणी झोळी केली, भिक्षा मागितली. खरंय की नाही? पण आपण म्हणजे आपल्याला वाटतं आपण म्हणजे आमके देशमुख आणि आमके पाटील आणि आम्ही काय साधे काय, आणि आम्हाला इतकी एकर शेती आणि आमचा एवढा बंगला. काय आहे ते? तेल चटणी बी नाही ना त्या खेई गोईची, का नाही? ते मुनीम लोकांजवळ जास्त असन ते खेई गोईच्या, पण आपल्याला तितकंच लय वाटतं हा हा मी म्हणजे आमका तमका. बस करा, हे सोडून द्या आमका तमकावाले, काही नाही आपल्या जवळ. आपण एकदम साधारण लोक आहेत मित्रांनो, आणि म्हणून आपल्याला झोळी घ्यायला काहीच हरकत नाही. काय पाहुण्याने काय राहू नये, मरताना काय आपल्या सोबत येणार आहेत काय? त्या दुःखातून सोडणार आहेत आपल्याला कधी ते? हे आपल्याला कळत नाही मित्रांनो, कधी कळणार आहे आपल्याला? आणि म्हणून देव सांगतात भरायचं असेल ना तर काय भरा? देवाचं स्मरण भरा, चिंतन भरा, भोग भरा. त्या ठिकाणी आले ना मार्गात तर झोळी हातात असू द्या, आणि त्या ठिकाणी त्या पात्रामध्ये झोळी, पात्रामध्ये त्या ठिकाणी भिक्षा मागा, है ना? आणि म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं की काय सांगितलेलं आहे? हे झोळी झोळी आणि तुम्हा लग्न गा, हे झोळी देहपर्यंत पाळावी, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आलो तुझ्याच दारी ही घेऊनी मी झोळी, आलो तुझ्याच दारी ही घेऊनी मी झोळी. मज भिक्षा वाढ देवा सर्वाहुनी निराळी, मज भिक्षा वाढ देवा सर्वाहुनी निराळी. त्या झोळीमध्ये देवाला आपलं प्रेम मागा, मोक्ष मागा, कैवल्य मागा. महाराज मला तुम्ही पाहिजे, है ना? बेलापूरला असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी साधेला सांगतात, साधे हो हेच काही मागा, प्रसन्न झालो आम्ही तुम्हावर. देव ती म्हणते, महाराज मी काय मागू, मला मागताच येत नाही. म्हणजे काही मागा, तुम्हाला वाटन ते मागा. आणि आपण स्वार्थासाठी मागून घेतो मित्रांनो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं हे झालं पाहिजे, माझी नोकरी लागली पाहिजे, माझ्या मुलीचं झालं पाहिजे, मुलाचं झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं की देवा मग मी येतो, है की नाही? देवाला चॉकलेट देतो, यांचं झालं की मी येतो, मी विडा ठेवतो, है ना? मग पोरग नीट झालं की मी दीक्षा घेतो, है ना? म्हणजे तेच करायचं, त्याचं कर्म नीट करायचं आणि तुझं कर्म चांगलं करायचं. अरे ज्याचे कर्म जसे ते तसं फेडत असतं, त्याच्या कर्मावर तुला काय घेणं आहे? ज्याचं पाप त्याच्या जवळ आहे, तुझं पाप तुला फेडायचंय.
ते काय तुझ्या पापात येणार नाही, तुझं पाप ते घेणार नाही, है ना. वाल्या कोळी काय होता, जितके मच्छर आणि माणसं तो आपण रोज मारत नाही तितके तो माणसं मारत होता. एक दिवस त्याला नारायण भेटला, गुरु भेटला, म्हणे काय रे बोय कोणासाठी करतो, म्हणे माझ्या आई वडिलांसाठी करतो. म्हणजे आई वडिलांसाठी करतो, ते आई वडील विचार बरं म्हणा की बा याच्यातलं पाप थोडंसं घेता का. ते म्हणे आम्ही कायला घेतोय यातलं पाप आमच्या डोक्यावर, तू बघ. त्याने त्या दिवसापासून पाप करणं सोडून दिलं. मग वाल्मिक ऋषी झाला. खरं की नाही, हे तुम्हाला कधी कळणार आहे मित्रांनो. आपण दुसऱ्यासाठी पाप करतो आणि आपली झोळी भरायला लागली पापाने. आपली झोळी मोक्षाने भरली पाहिजे, काय योग्यतेनं भरली पाहिजे. आपल्याला देवाचं त्या ठिकाणी सत्संग पाहिजे, आपल्या झोळीमध्ये सत्संग पाहिजे मित्रांनो. की आपण सत्कार्य काय केले, चांगलं काय केलं, उठलं की आपण वाईटच करायला लागतो मित्रांनो. मग हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मग त्या खेई गोई देवाकडे आलेल्या आहेत, देवाला अनुसरलेल्या आहेत. मग यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने दृष्टांत सांगितला समुद्राचा, की लोक कसे आहेत, है ना. कौनी एक समुद्रासी उद्यमा जाती. मग आता त्या ठिकाणी समुद्रावर गेले, समुद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काही ना काहीतरी भरायचंय. पण समुद्रामध्ये खूप काही ना हो, है ना. सगळं समुद्रामधूनच काढलं ना. समुद्र मंथन माहिती ना तुम्हाला का नाही. समुद्र मंथन केल्यानंतर सगळं काही निघत ना, पण तुम्ही मंथनच करणार ना, है ना. तुम्ही घरी दुधाचं त्या ठिकाणी दही करायला लागले, असं त्या ठिकाणी ताक करायला, ताकच प्यायला लागले आणि तूप विकायला लागले. चाललं तूप कुठं मथुरेला. पण श्रीकृष्ण महाराज काय म्हणे, तूप कुठं जातं म्हणे मथुरेला. मथुरेला कोण म्हणे, कंस मामा. असं आहे का म्हणे, ते कंस मामा बोट मोडितो. खरं की नाही. म्हणे आजपासून त्या ठिकाणी मथुरेला काहीच जाणार नाही, दही दूध दोन्ही तूप काही जाणार नाही. म्हणजे मग इतकं काय करायचं, आपल्याच गोकुळात खायचं, सगळ्यांना खायला भेटलं पाहिजे व्यवस्थित, स्वस्त सगळं, है ना. मग चोरून चोरून काही लोक इकायला नेत होते लगेच गलुरीनं. माठ फोडीला कानाने फोडला की नाही माठ, है ना. मग सगळं दही दूध दोन्ही स्वस्त, आणि मग सगळे खायला लागले, व्यवस्थित राहायला लागले, तूप खायला लागले, मग चमकायला लागले, है ना. आपण चमकतच नाही. पहा ना फुलं थोडं तोडून कसे झाले सगळे. आणि फुलं कोणाच्या, गजरा कोणाच्या तिकडं, है ना. आपल्याकडे आहे का एखादा गजरा, आपल्या एखाद्या आपल्या बाईला कोणासाठी तोड राहिला आपण, त्यांच्यासाठी. आणि ते गजर लावून फिरता, आणि ते काय देतात आपल्याला, ते कागद घ्या. आपण बेजार नोकरी आपण लोकांचे. जर आपल्यासाठी करा, देवासाठी करा, थोडस त्यांच्यासाठी नका करू. आपल्याला काही सुख भेटलं पाहिजे की नाही. काही आपल्याला वाटत नाही का आपण चांगलं दिसलो पाहिजे, व्यवस्थित राहिलो पाहिजे, आपल्याला वाटत, त्यांनाच वाटतं काय. पण आपण पैशाच्या मागे पळतो ना, तूप विकतो ताप पितो. लोक असे तुम्हाला सांगतो, तूप विकता आणि ताप पितात. म्हणे कशाला जपून ठेवू, दुष्काळ पडलो का मी. आणि दुष्काळ पडून जातो, आणि दुष्काळ यांच्यावर पडतो, हे मरून जातात आणि तूप दुसरेच खातात. तूने जो कमाया है दुसरा ही खाएगा. खरे की नाही. आणि मग त्याच्यासाठी भांडणं करतात लोक. असा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला कोणासाठी करायचंय तुम्ही ठरवा, है ना. हे दृष्टांत सांगत आहेत त्या ठिकाणी समुद्राचा, की काही लोक त्या समुद्रामध्ये काय भरतात, कवडे कवडे भरतात, है ना. त्या वाळूवर त्या ठिकाणी कवडे समुद्राच्या काठावर जातात, आणि त्या ठिकाणी शिपल्या शिपल्या दिसतात. तुम्ही बघितलं असाल ना, शिपल्या अशा असतात, है ना. ते खेळायला भेटतं, घेता पोरी खेळपाणी खेळायला, है ना. त्या कवड्या गिवड्या असं लावून ठेवतात, असं चिखलाचं खेळपाणी असतं ना त्या ठिकाणी. मग ते कवडे भरीते, मग ते कवडे भरतात, आणि त्या ठिकाणी कवड्या अशा ते एकमेकांमध्ये ओवतात, आणि पोळ्याला बैलाच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी विकतात कवडे, है ना. मग अशा प्रकारे काही लोक कवडे भरतात. बस झालं म्हणजे लय मस्त झालं म्हणे, आपल्यावर बस झालं म्हणे, है ना. मग हिंडून फिरून यायचं पुन्हा घरी, बस झालं म्हणे. आता कुठे म्हणे पुन्हा कार्यक्रम नाही, इकडे आहे चला. हिंडून फिरून पुन्हा यायचं, कवडे भरायचे, पुन्हा घरी. यांनी कवडेच भरले, देव नाही भरला, देवाचं चिंतन नाही केलं, स्मरण नाही केलं. मग ते कवडाची झाले जाते. बस झाले म्हणे, आपल्याला लय झाले म्हणे आता. मग एक काय म्हणतात, अरे समुद्री माणिक मोती हिरे असते, आणि कवड्याला भरून काय करतो. अरे या समुद्रामध्ये माणिक मोती आहेत, चला म्हणे आपण पुढे जाऊ, जरा समुद्रात खोदू, जरा समुद्रामध्ये तपासून काढू,
मग तुम्हाला माहिती आहे का तिथं राख टाकतात लोक, राख कळत ना, कोणाची राख टाकतात माहिती का, माणसाची राख टाकून देतात लोक, कशात, नदीत, गंगेत, पाणी खराब करून टाकतात है ना. आणि मग तिथं त्या ठिकाणी त्या नदीवरती असं एक लोचिंब घेऊन लोक पोरं असतं बघा, तिथं नतीन गीतीन काही कानातलं एखाद्याचं श्रीमंत असेल राहिला असेल येऊन जाईल, खरं की नाही, तुम्ही बघितलं कधी, सर्व पाणी खराब करून टाकतो. तिकडं घरी त्या ठिकाणी ती राखण्याचं आहे आणि त्या ठिकाणी असं एक मोठं खड्डा कर, त्याच्यात एक मोठं झाड लाव आणि तिच्या राख टाकून रोज पाणी घाल त्या राखीला. झाडही वाढन, तुझी आई दिसन, हे माझ्या आईचं झाड आहे असं तरी कळत तुला, प्रदूषण होणार नाही. हे नदीत नेऊन टाकतो, काही गरजच नाही ना, खरं की नाही. झाडं लावा मस्तपैकी 1, 2, 10, 20, 50 आणि त्याच्यामध्ये ती राख टाका आणि त्याच्यात पाणी टाका. पाण्यातच टाकायचं आणि तुम्हाला नदीतच टाकावं असं काही मान नाही, खरे की नाही. असा प्रकार आहे. पण करता काय, प्रदूषण करता लोक, घाण करता लोक, नदीमध्ये सुद्धा घाण करून टाकता लोक, कळत नाही. इतकी पवित्र नदी पण घाण करून टाकली. हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. म्हणते समुद्र आहे, पण त्या समुद्रामध्ये काही लोक शिपल्या भरतात, काही लोक प्याद्या भरतात आणि जातात. आणि काही लोक काय म्हणतात, ये समुद्री काही एक नसे, या समुद्रात माणिक मोती हिरे आहेत. मग ते परते जाती म्हणजे पुढे जातात. समुद्रामध्ये त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी आजही लोक आपल्याला लागलेले आहेत. पण अजून सुद्धा काही लोकांना समुद्राची खोली किती हे कळलं नाही. आणि जर समजा खोली करायला त्या ठिकाणी काढायला जर गेली, ज्या ठिकाणी एखादी जहाज किंवा एखादा कोणी गेला तर त्या ठिकाणी तो वापस येत नाही. गरम त्या ठिकाणी इतकं होऊन जातं, लालबुंद त्या ठिकाणी होऊन जातं आणि म्हणून त्याच्या खाली ते जाऊच शकत नाही. अहो तुम्हाला अजून समुद्राची खोली किती हे कळालं नाही, तर तुम्हाला देव काय कळलं आहे ना. तुम्ही चंद्रावर गेले पण सूर्यावर कधी गेले का नाही. म्हणते तुला भाप आहे, ती भाप तुला कळते का कशाची येतं, त्या देवतेची भाप आहे. आणि जो दिसतो ना तो चंद्र, तो डोळ आहे. डोळ म्हणजे एक दगड आहे आणि त्या दगडावर पडलेला प्रकाश येतो. आणि देवतेचा प्रकाश तर अजून वेगळाच आहे. पण उदाहरणामध्ये सगळं सांगितलेलं आहे की प्रकाश मुख्य कोणाचा आहे, विचारात सांगितलेलं आहे मुख्य तुल्य अंश रश्मी. प्रकाश किती येते देवतेचा. अहो तुम्ही त्या सूर्याकडे नुसतं बघू शकत नाही, खरं की नाही. आणि तुम्ही त्याच्यावर जाताना कसं, अरे इंद्र चंद्र सूर्य कुठे आहेत, 33 कोटी पैकी देवता आहेत त्या, खरं की नाही. त्या 33 कोटी देवता आहेत हे खरं आहे. पण लोक काय म्हणतात, गाईच्याच पोटात सगळ्या देवता आहेत. अरे भाऊ 33 कोटी देवता पैकी एक कामधेनू देवता ती गाय रूपामध्ये त्या 33 कोटीमध्ये देवतामध्ये राहते, तिथली ती देवता आहे. पण लय अवघड आहे मित्रांनो. ज्ञान नसल्यानंतर काहीतरी वेगळंच होऊन जातं आणि असा प्रकार होऊन जातो. पण ज्ञान महत्वाचं आहे मित्रांनो. ज्ञान झालं की माणूस ज्याला तेच म्हणतं, दोरीला दोरीच म्हणणार, सापाला सापच म्हणणार. जे जैसे तैसे जाणीजे ते ज्ञान. ज्ञानात केले कर्म, नाही घडला देव धर्म. ज्ञानाचा बोध झाला, संसाराचा सीन गेला. श्रीचक्रधर देव कळला, संसाराचा सीन गेला. श्री चक्रधर स्वामी आपल्याला कळाला मित्रांनो की आपण संसारा उदास होऊन जातो, है ना. अशा प्रकारे आपल्याला देव कळाला की आपण देवधर्म जास्त करतो, जास्त पुंजी जमा करत नाही. कारण त्या पुंजीसाठी भांडणं होतात मित्रांनो. आणि म्हणून हे काही जण शिपल्या भरतात आणि काही जण हिरे माणिक मोतीच्या मागा लागतात, है ना, समुद्रामध्ये जातात. मग आता हे जर पुढे गेले त्या ठिकाणी आतमध्ये गेले ना, आतमध्ये गेल्यानंतर यांनी काय केलं, माणिक मोती भरले. काही लोकांनी माणिक मोती भरले, हिरे माणिक मोती भरले सगळे. आणि मग भरल्यानंतर ते आले बजाल म्हणे आता लय झाला आपल्याला, तितक्याने धाले जाती बजाल म्हणे. मग एक जण काय म्हणतो, अरे हा समुद्र आहे, ये समुद्री काही एक नसे. अरे हा समुद्र, या समुद्रामध्ये काय एक नाहीये. आपण जरा समुद्राच्या बुडाला जाऊन बघू नेमकं याच्यात काय आहे.
ये समुद्री अनर्घ रत्ने असते. या समुद्रामध्ये अनर्घ रत्न आहे आणि ते अनर्घ रत्न जर आपण घेतलं आणि ते जर रत्न आपल्याला सापडलं तर आपल्याला पुन्हा कशाचीच गरज नाही. हे हिरे माणिक मोती संपले की मग नंतर काय करायचं. अनर्घ रत्न म्हणजे नाही असं रत्न कोणतंच, ते रत्न म्हणजे हिरा आहे ना. तो जर एकदा आपल्याला सापडला की बस आपलं सगळं काम होऊन जातं. आणि म्हणून काही जण ते समुद्र खोदत राहतात म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र काढत राहतात. आपल्याला नुसतं वाचता आलं की आपण निघतो मार्गातून, आपल्याला ज्ञान झालं म्हणजे आता बस असा प्रकार आहे काही लोकांचा. मग मनोनी ते राहती. काही जण काय करतात, त्या समुद्रामध्ये राहतात, मार्गात राहतात आणि त्या ठिकाणी खोदतात है ना. अनर्घ रत्नाचा त्या ठिकाणी उद्यम करतात. अनर्घ रत्नाचा उद्यम करीती. मग अनर्घ रत्न त्याला सापडतं. काय अनर्घ रत्न सापडलं. अनर्घ रत्न एकच असतं मित्रांनो, म्हणजे नाही असं दुसरं कोणतं रत्न, ते म्हणजे अनर्घ रत्न आहे मित्रांनो. आणि ते रत्न सापडलं गावासी येते आणि राजाला भेटतात आणि राजाला सांगतात आमच्याकडे एक रत्न आहे, याचा प्रकाश इतका पडतो तुम्हाला लाईटची गरज नाही. लाईटची गरज नाही तर लाईट गेली की आपलं बंद पडतंय सगळं, खेळ सगळं बंद पडून जातं. लाईट कधी होती आपण विचार करायला लागतो है ना. पण हा रत्न असं आहे, रत्न इथं ठेवलं की इतका फक्क प्रकाश पडतो ना है ना. सूर्याचा प्रकाश किती, लाईटाची काही गरज आहे का. खरंय ना. दिवसा तुम्ही किती मोठाले फोकस लावा, त्या फोकसचा उजेड पडत नाही, पडतो का. पण सूर्याचा उजेड किती आहे, त्याच्या पुढे तुमचे फोकस आणि लाईट हे विज्ञान काहीच नाही ना. खरे की नाही. तसं अनर्घ रत्न जर तुम्हाला सापडलं, मग ते अनर्घ रत्न नैसर्गिक आहे मित्रांनो. त्याचा प्रकाश त्याचा स्वयंप्रकाश आहे का नाही. आणि मग असा तो स्वयंप्रकाश तो परमेश्वर जर तुम्हाला सापडला तर अजून काय पाहिजे मित्रांनो का नाही. हे आपण यांनी त्यांनी प्रकाश लावायला बघतो आणि ती चमकी आपल्या तोंडावर मारतो आणि मग त्या ठिकाणी लाईटने चमकती. असं चमकलं पाहिजे आपण, काय चमकी न मारता काही न करता है ना. ते अनर्घ रत्न आहे मित्रांनो. मग आता त्याने काय केलं, ते रत्न आणलं राजाकडे नेलं. मग राजन घ्या तुम्हाला रत्न आणि कितीला घेता म्हणजे तुम्ही ठरवा. मग राजा काय म्हणतो बा कितीला घ्यायचं म्हणून रत्न पारखी बोलवतो. रत्न पारखी म्हणजे सोनं चांदी है ना, नाणवट करणारे. यांना सोन्याची माहिती असते आणि त्या ठिकाणी ते असं घासून काढता आणि मग बघता किती टक्क्यावर काढतात ते है ना. आपण घ्यायला गेले की 100% म्हणतात, आपण मोडायला गेले की म्हणतात नाही 75% म्हणायच्यात. असे शहाणे तुम्हाला सांगतोय पैसे कमवणारे येडे काय हे फुकट तुम्हाला देतात काय, बिलकुल नाही. तुमच्याकडून तुम्हाला घ्यायचं तर 100% घालता. 100% 24 कॅरेट आहे. जाणं घेऊन मोडायला आता कळतं तुम्हाला. ते म्हणता नाही हे इतक्याच टक्क्यावरच आहे. अरे आम्ही इतक्या टक्क्यात घेतलं, त्याने फसवलं म्हणजे तुम्हाला. लोक काय म्हणतात सोन्या जितकं घेतलं तितक्याच भाव तितकंच येतं. तितकं येतच नाही ते 25,000 कमी देतात. 1 लाखाचं घेतलं की 25,000 ते खातात मोडतानी बी आणि देतानी 25,000 तुम्हाला घालता. काय कळत तुम्हाला काय भाव काय कळत काय आपल्याला काय मिळेल. फक्त आपल्याला घालायचं सेवन फेस डुलं काय असेल ते आहे ना, तिकडे आपण नटून जातो बस झालं आम्हाला. असा प्रकार आहे आपल्याला. मग असं हे माणिक रत्न त्या ठिकाणी सापडलेलं आहे, अनर्घ रत्न. त्या राजाकडे नेला आणि राजाला तो काय म्हणतो केवढ्यामध्ये घेता राजन. मग राजा रत्न पारखी बोलवतो आणि बोलल्यानंतर म्हणतो किती रुपयाचं आहे. मग यासी रूप काही किती रुपयाचं आहे. मग ते काय म्हणतो यासी रूप नाही, याची किंमत करता येत नाही. हे अनर्घ रत्न, असं रत्नच आजपर्यंत मी पाहिलं नाही आणि मग याची मी किंमत कशी करू. कारण हे अनर्घ रत्न आहे, असं एकही रत्न बाजारात नाही. याची किंमत जो करील त्याच्या जिभेला पुष्ट लागेल. काय अनर्घ रत्न आहे मित्रांनो हे. काय कुष्ठरोग होऊन जाईल त्याला, कारण आपल्याला किंमत नाही मित्रांनो. आपण खोदत राहा, देवधर्म करत राहा. तुम्ही अनर्घ रत्न आहे, परिसात तुम्ही परीस है ना. त्याची किंमत काय 10 रुपये नाहीये मित्रांनो. ती किंमत तुम्हाला करता सुद्धा येणार नाही मित्रांनो.
पण ज्याला त्याची किंमत कळाली ना तो म्हणतो हे अनर्घ रत्न, हे राजकुमार आहेत मित्रांनो, का नाही? आणि म्हणून आपलं रत्न, आपला जीव हे आपलं अनर्घ रत्न आहे मित्रांनो. कुठं ठेवायचं याचा विचार करा. हे अनर्घ रत्न आहे काय, याला असंच विकू नका. एखाद्या रुमण्या माग, एखाद्या शिवणकामा माग, एखाद्या बाई माग, है की नाही, विकून टाकतो आपण. हा, किराणा संपला आणा, तेल संपला आणा, तिथंच ऐकतो आणि तिच्यात जन्म देऊन टाकतो, है की नाही. त्या रुमण्याच्याच माग उठलं की आऊ थांबतो, आऊ थांबतो, आऊ थांबतो, आणि ते रुमणाला त्या ठिकाणी ठेस लागली मरत. खरं की नाही? मग अशा प्रकारे आपला जन्म वाया चालला मित्रांनो. मग ऐसा जन्म वाया गेला, ना योग तुझा घडला. तुझ लागी हा जीव माझा, कदा कदा नार पिला. छरदो बापरी देवा, तुमचे नामही विसरलो. तुम्ही म्हणताही स्वामी, मी नाही अनुसरलो. स्वच्छंदपणे जीवनी, विषयात सदा रमलो. मित्रांनो, आपण विषयामध्ये इतकं लोळून गेलेलो आहोत की आपण स्वतःला हरपून टाकलंय, विसरलो. अधमती, अधगती, अधरती यामध्ये आपण इतकं रत झालोत मित्रांनो की आपल्याला देव धर्म वगैरे काहीच पाहिजे नाही. अनुसरण वगैरे ते ही तर लयच लांबची गोष्ट आहे मित्रांनो. जे आहे तेच तुम्ही पाळत नाही, जो धर्म आहे आपला तोच तुम्ही टिकवत नाही, तर अनुसरण तर खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जे आहे ते तरी टिकवा, आहे ना. लोक नाम सुद्धा विसरून जातो. शरदोबा इतका मोठा देवाच्या मुखाने त्याला बोध झालेला, पण त्याचं नाम सुद्धा विसरलं. तसं काही लोकांचं नाम सुद्धा विसरलेले आहेत मित्रांनो. मी सांगितलं तुम्हाला की शेवटच्या दिवशी मी नाम विचारणार आहे. कोणाला पण इथं उभा करणार डायरेक्ट, अंडग इथं सांगायचं. जर समजा 4-5 जण सांगितलं की समजून जाईल मी हाय सगळे. आणि जर समजा नाही सांगितलं, समजायचं नाम सुद्धा पाठ नाही काही लोकांचं. असा प्रकार आहे मित्रांनो. कधी नाम पाठ करणार आहे? सांगायला तर छाती फुगून सांगता, मग MA झालं, BEd झालं, DEd झालं, 12वी झाली बाबा आपली, असं आपली 10वी झाली, बरं नाम पाठ आहे का? म्हण मग मी सांगा बरं. नाही बाबा, तुम्ही आता दुसऱ्या वेळेस आली की सांगतेच. याच्यावरून समजून जातो हिच्या नाम पाठ नाही. असे लोक हुशार आहे, कसा फळ रस्ता काढतो बघ ना. मग दुसऱ्या वेळेस सांगतात म्हणे बाबा मी का तुम्हाला माहित नाही का, तुम्हाला वाटतं का मी माझ्या नाम पाठ नाही म्हणून, है ना. असं तुम्हाला सांगतो, झाकून टाकता की ओळखूच येऊ देत नाही. खरं की नाही मित्रांनो? पण कमसे कम नाम तरी पाठ करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अडीअडचणीत ते नाम कामात येईल. नाम तुमचं संरक्षण करण. नामस्मरण करताना तुम्ही हृदयामध्ये नामस्मरण करत जा. गाठी नसली तरी त्या ठिकाणी आपण नामस्मरण करू शकतो मित्रांनो. हे खूप महत्वाचं नाम आहे मित्रांनो, हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. नाम तुझे घेता देवा, नाम तुझे घेता देवा, होई समाधान. तुझ्या चरणी लागो माझे तन मन ध्यान. तुझ्या चरणी लागो माझे तन मन ध्यान. म्हणून नामस्मरण करत राहा मित्रांनो. घेता देता उठता बसता काही पण करताना नामस्मरण करा. आणि जर नामस्मरण करताना जर तुम्हाला मरण आलं तर देव तुम्हाला नरकाला जाऊ देणार नाही. कमसे कम एवढं तरी करा. आणि मग असं म्हणू नका की नाही हिला नाम द्यायचं नाही, ही कोण्या घरी जाईन आणि कोण्या नाही. आणि तुम्ही आमच्या घरी असून, आमच्या मानभावाच्या घरी असून काय करू राहिले? इकडं तिकडं, तिकून इकडं, इकून तिकडं, तिकून इकडं. मग तिथं तिकडीच आहे ना, पण मग तिकडे गेल्यावर नुसतं नामस्मरण तरी करण ना. पण ते सुद्धा नको नको, तिला नका देऊ. ती कोणाच्या घरी जाईन आणि काय, आणि तिला घर कसं भेटतं कसं नाही, काय खरंय म्हणे. तू खरं आहे का? तुला पक्की आहे का? तू नाही का दोन्हीकड? मग जाऊ दे तिला नाम घेऊन, तेवढं तरी नाम तिच्या जवळ राहील ना. नामस्मरण करन ती, है की नाही? पण ते सुद्धा नाही. असे लोक अपरतारा देत काही.
पोरगी म्हणते घ्यायचं नाही म्हणते नाही नाही तुला काय कळतं वय घर आहे ना असा प्रकार आहे तुम्हाला सांगतो. पोरगी हुशार असली तर माघारीच घेऊन टाकते कोणालाच मिळत नाही गाठी नको काहीच नको बस नामस्मरण फक्त मनात झालं काम आहे ना. याला खूप महत्व आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी समुद्रात गेलो आपण तर त्या ठिकाणी आपल्याला अनर्घ रत्न सापडलं. नाम हे अनर्घ रत्न आहे मित्रांनो. काही लोकांना नामच माहित नाही देव कोण आहे काहीच माहित नाहीये आणि म्हणून अनर्घ रत्न आहे तुम्हाला सांगतो त्याच्याकडे नाम आहे. तो हिरा माणूस आहे ज्याला देव समजला त्याला आत्मज्ञान झालं तो हिरा आहे ना. अशा प्रकारे हे अनर्घ रत्न राजाकडे दिलं आणि राजा म्हणतो याची किंमत काय तर राजाचे त्या ठिकाणी रत्नपारखी म्हणतात याची किंमत करता येत नाही. जो याची किंमत करेल त्याच्या जिभेला कुष्ठ रोग होऊन जाईल. मग हे अमौलिक रत्न आहे. म्हणजे नाही याचं मोल करतायत असं अमौलिक रत्न आहे मित्रांनो. ज्याला ज्ञान झालं ज्याला आत्मज्ञान झालं तो अमौलिक हिरा आहे मित्रांनो. काय अमौलिक हिरा आहे तो. त्याची किंमत तुम्ही करू शकत नाही मित्रांनो. आणि म्हणून कोणताही साधू संत ज्ञानी जर तुमच्याकडे आला मित्रांनो त्याची प्रतारणा करू नका त्याची अवहेलना करू नका. त्याला दंडवत करा त्याच्या जवळ जा. कारण त्या ठिकाणी देव सांगतात सकळाच्या पायी माझे दंडवत. आणि त्याला भेटल्यामुळे आपल्याला परमेश्वर भेटल्याचं गोमटं प्राप्त होतं मित्रांनो. एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडू जाय असं आपल्याला गोमटं प्राप्त होतं. म्हणून कोणाची अवहेलना करू नये. त्या ठिकाणी आपण त्याला भेटावं बोलावं कारण त्याच्यापासून आपल्याला गोमटं होतं. मग तो जर नाही आला तर त्याचं बघत बसून तो आपल्याला काय करायचं. आपल्याला देवाकडे जायचंय ना. मग आपण आपलं बघायचं की आपल्याला फायदा झाला पाहिजे. कारण या रडगाण्यातून आपल्याला लवकर मुक्त व्हायचंय. कारण येऊन जाऊन हे जन्म नाही मरणे कौरक जन्मायचं कौरक मारायचं बस झाला. आता फक्त आपल्याला आनंद पाहिजे मित्रांनो. मग हे अमौलिक रत्ने आहेत. मग त्याला ओवाळणी पडली. राजाने ते रत्न तसंच ठेवलं आणि त्याला ओवाळणी पाळली. म्हणजे राणीने हिरे माणिक मोत्याची माळ काढून दिली. म्हणजे कधी बी आला ना तू अधून मधून की तुला सोनं जेवढं नेता येईल तेवढं नेत जा पण हा हिरा आमच्या जवळ राहू दे. कोणता हिरा जे समुद्रातून काढलाय ते अमौलिक रत्न आहे मित्रांनो. तसं एखादा जीव देवाला जीव दान देऊन टाकतो अनुसरतो ते अमौलिक रत्न आहे मित्रांनो. ते जर तुमच्या वाट्यावर बसलं ना तुम्हाला इतकं गोमटं होऊन जातं की विचारू नका मित्रांनो. आणि तुमच्या घरात राहिलं होतं किती गोमटं होऊन जाईल. आणि तुमच्या सोबत राहिला तुमच्यावर खाल्लं पिल्लं पाणी घेतलं दिलं तुम्हाला बोलला तर तुम्हाला किती गोमटं होईल. अवर्णनीय गोमटं आहे मित्रांनो ते. कारण ते अमौलिक हिरा आहे मित्रांनो. ते हिरा राजाच्या इथं ठेवलेला आहे तो आता. आणि ज्यांनी ठेवलाय ना त्याला खावया होती. त्याला त्या ठिकाणी खूप काही दिलेलं आहे त्या राजाने. कधी ये कधी घेऊन जाय सोनं नाणं. आणि म्हणून जो कोणी एखादा या प्रपंचातून एखादा जीव देवाकडे लावतो देवाला देतो एखादा मुलगी किंवा मुलगी देऊन टाकतो आश्रमामध्ये आणि त्या ठिकाणी पुढे चालून तो देवधर्म करतो त्याला काय पडते ओवाळणी पडते है ना. तुम्ही नाही का ओवाळणी असं करता आणि त्या ठिकाणी त्यांना देऊन टाकता है ना. तुमचा फायदा होऊन जातो मित्रांनो है ना. जेची देवाची माता पित्रा तेची भक्ताची भक्ताच्या माता पित्राला सुद्धा त्या ठिकाणी फायदा होतो मित्रांनो. मग त्याच्यावरले जे रत्न आहेत इतर ते तसेच आहेत. हे जे अमौलिक रत्न आहे नुसतं राजाला दिलं राजाने त्याला खूप काही दिलं. किंमत नाही करता आली त्या रत्नाची. कधी बी गेला की राजा कोण तो काही पण आणू शकतो हे ना. पण त्या हिऱ्याची किंमत करता नाही आली मित्रांनो. आणि ज्यांनी शिपले भरले प्याद्या भरल्या है ना अशा त्या गोलवाट्या भरल्या कवड्या भरल्या माणिक भरले मोती भरले यांना काही दिवस पुरले है ना. यांनी आपले ते 10,000 रुपये लावले आणि ते संपले की मग संपलं ते. या पैशाच्या मागा नका पडू. पैसा तुमच्या मागं पडत मित्रांनो. फक्त तुम्ही देव धर्म करा 11 विधीचं अनुष्ठान करा. बघा तुम्ही अनुभव येईल तुम्हाला. असा प्रकार आहे मित्रांनो. परमार्ग तुझला आधार आहे दुःखाचे मूळ वेड्या संसार आहे ज्याने भवबंधनासी तोडिले
घेऊन टाका, ममत्व कमी करून टाका आणि पैशात, धनात, प्रॉपर्टीत मन ठेवू नका, त्याच्यामध्ये ममत्व करू नका. त्याच्यात ममत्व ठेवलं तर भूतत्व होतं मित्रांनो. खूप अवघड आहे. या शरीरात सुद्धा तुम्हाला सांगतो आपलं ममत्व नाही पाहिजे. जर आपलं शरीरातही जर ममत्व असेल तर त्या ठिकाणी भूतत्व नावाचं नरक होत जातं. हे देह ईश्वरा अर्पिले आपुले कैसे. हे देह आपण देवाला दिले, आपलं थोडंच आहे. याला सांभाळणं देवाचं काम आहे ना. मग याला कोणी हार घालेन, कोणी काही करण, कोणी दगड मारेन, कोणी शिव्या देईन, कोणी काही करण, देवाचं आहे, आपलं थोडंच आहे. देवाला दिलेलं आहे, जे करो ते करो. काय देव त्याचं संरक्षण करतो. मी सांगितलं तुम्हाला 81 कोटी 1.25 लाख नवदेवताचा ताफा त्याच्या मागे असतो. सोपं नाही एवढं मित्रांनो. ही आयशी उघडी नागवी दिसत असते, पण यांची वास कवनाही पाहू नये. यांची वास सुद्धा, डोळा वासून सुद्धा यांच्याकडे कोणी बघू शकत नाही. आणि जर कोणी बघितलं तर तुम्हाला सांगतो काढून टाकतील देव. हा सोपं नाही मित्रांनो एवढं. मग काय झालं या कवड्यावाल्याला, हिरे माणिक मोतीवाल्याला काय झालं? किती दिवस खायला झालं, नंतर काय? काहीच नाही. खाली हात गेले. खाली हात आहे, खाली हात जाएंगे. तू पैशासाठी आला किंवा कायासाठी आला, प्रॉपर्टीसाठी आला, आश्रमासाठी आला, देवपूजेसाठी आला, तितकंच घेऊन बसलास. मेल्यावर काय होईल तू? आता मेल्यावर तू हिशोब कुठं लागल? काय कमवलं तू? पैसा कमवला, धन कमवलं, प्रॉपर्टी कमवली, आश्रम कमवला, देवपूजा कमवली, सगळं कमवलं, पण देव कमवला का तू? देव कमवा मित्रांनो, तेव्हा कुठं त्या ठिकाणी परमेश्वराजवळ जागा भेटणार आहे, नाही तर जागा नाही भेटणार मित्रांनो. इथल्या इथेचा सोडून सारे, इथल्या इथेचा सोडून सारे, निघून जासी क्षणात मानवा, राहू नको तू भ्रमात राहू नका मित्रांनो. धन दौलत प्रॉपर्टीच्या मागे लागू नका, देवाच्या मागे लागा. देव धर्म करा, चिंतन करा मित्रांनो, सगळं तुम्हाला प्राप्त होईल. हे कर्मवशेची पावेल, देव स्पष्ट सांगतात मित्रांनो. राट गडकेच्या दृष्टांतामध्ये देवाने सांगितलं, तुमच्या कर्मात जे आहे, जे घर आहे, जो पती आहे, जे मुलं आहेत, जे मुली आहेत, ते भेटणारच आहेत. टेन्शन घेऊ नका. प्रारब्ध भोगे क्षयो. पण उगाच आपण विडे वाहतो, कोण्या बाबाचा हात लावतो, कोण्या बाबाला हात दाखवतो. दाखव हात, 11,000 रुपये घेऊन जाईल मग तुरंत तुला, हे की नाही? असे लोक आहे तुम्हाला सांगतो. मग हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत काय आहे? तसं परमेश्वराच्या सन्निधानामध्ये राहत असताना काही लोक शिल्पविद्याला धाले जातात. वा वा, आपल्याला विद्या झाली, शिल्पविद्या. एकाला अपरोक्ष विद्या म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मादिकाचे फळाची विद्या होऊन जाते आणि त्याच्यामध्ये झाले जातात. वा वा, आपल्याला लय मोठं फळ झालं. अरे काय ते फळ? एक दिवशी च्युती होणार आहे, एक दिवशी लाथ मारून काढून देणार आहे देवता. एक काय म्हणतात? एक असा आहे की तो परमेश्वराचीच पूजा करतो, इकडं तिकडं कोकण भटकत नाही. ये परमेश्वरी ब्रह्मविद्या असे तो ब्रह्मविद्येचा उद्यम करीते, त्यालाच ब्रह्मविद्या होते. मग ज्याला ब्रह्मविद्या झाली, आत्मज्ञान झालं, त्याला रस्ता माहितीये, कोणत्या रस्त्याने जायचंय. या वाटा जशी तरी चोरे नागवी जशी, या वाटा जशी तरी नगरापुरा वडी परा होसी. कोणत्या वाटाने जायचंय तुम्ही ठरवा मित्रांनो. या वाटाने गेले तर चोर हाणणार आहेत, नागवणार आहेत. या वाटाने गेले तर तुम्हाला एक नगर लागणार आहे, नगर मध्ये तुमच्यावर स्वागत होणार आहे. तुमची वाट कोणती आहे तुम्ही बघा, है ना. मोक्षाची वाट धरायची का दुसरी कोणती धरायची, हे तुम्ही ठरवा मित्रांनो. कारण कलियुगी शेवटी काय आहे? नरक. स्पष्ट सांगितलं युग धर्मामध्ये, कलियुगी शेवटी नरक होणार आहे. काय चित्रांग राक्षस येऊन सगळं तुम्हाला असं सावरून नेणार आहेत मित्रांनो. म्हणून अनुसरल्याचा देव. मग आणि मग मामाला सांगितलं, भावाला सांगितलं, तुम्हाला जे लागन ते घेऊन जा, तुला वाटन ते कर, माझ्या प्रॉपर्टीचं, पण मला आता घरी यायचं नाही. आणि मग त्यांनी अनुसरण घेतलं, दीक्षा घेतली.
आणि मग त्यागाची प्रशंसा केली आमच्या देवाने त्या खेई गोईची. मित्रांनो, आपल्या घरी एवढं एवढं डबकं नसतं, पण त्या टमराळासाठी आपण घरी येतो, है की नाही? आणि त्या गाईच्या लाथा खातो. कळत का तुला काही? मग तयांची प्रकरणावरून त्यागावरून सर्वज्ञ वडितले. काय म्हणतात देव? कोणा सप्तांग राज्य सांडे. कोणी सप्तांग राज्य सांगतो, है की नाही? सप्तांग राज्य म्हणजे खूप श्रीमंत असून सुद्धा त्या ठिकाणी सगळं सोडून देव धर्म करतो. एका फुटके दुधी करंटे नसते. एकाला फुटक दुधी करंट भोपळ्याच्या त्या टरकलात खातो, पण ते सुटत नाही त्याला. नाही नाही, मग मला हे लागन ना, मला ते लागन ना, हे नाही असा विचार करतो. 2च पत्राचं घर आणि ते स्वतःच नाही, ग्रामपंचायतची जागा फुकटची. खरं की नाही? ती नावाने होईल नाही, कधी उठून देईल ती, तरी सुद्धा सोडत नाही, है ना? उकांड्याची जागा सुद्धा तो म्हणतो माहिती, पण त्याचं काहीच नाही. उकांड्याला झालेली जागा असते लोकांनी, ती सुद्धा लोक सोडत नाहीत. मला सांगतो, इतकं अवघड आहे. मग आणि मग देव म्हणतात त्याग कसा असतो? एक मळ त्यागिया. मळ त्यागिया तो कोणाचा ना? मळ त्याग जैसा भंडारे करायचा. पुन्हा बघितलं नाही घरामागे, है ना? बिलकुल नाही. देवामागे निघाला पुन्हा वळून बघितलं नाही, आणि देवाला 16 वर्ष पाठ दाखवले नाही. तुम्ही तर लगेच माघारी चप्पी करता आमच्या सारख्याची. त्यांनी पाठ दाखवले नाही, पाठ. तुम्ही तर लगेच इथून गेलं की काय करायचं, तू खरंय का? परेशान विश्वास दे आम्हाला. निळभट साधकाचा एक श्वास दे आम्हाला. विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला. बस भंडारेकरांनी मळ त्याग केला. मळ म्हणजे घाण. काय घाण केल्यानंतर आपण त्या घाणीकडे बघतो का? पण काही लोक त्या घाणीलाही सोडत नाही. काय म्हणतात? खत होईल इतके जायले काही लोक, आहे की नाही? असा प्रकारे तुम्हाला सांगतो. मग एक अनिष्ट त्यागिया, एक मळवत त्यागिया, एक मळवत त्यागिया, एक मळ त्यागिया, आणि एक अनिष्ट त्यागिया. म्हणजे अनिष्ट त्यागिया इष्ट आणि अनिष्ट जाणतो. लेकराचं लेकराला करून टाकतो, मुलीचं मुलींना देऊन टाकतो, सगळं त्यांच्या नावाने करतो, आणि मग घरातून निघून जातो. तो अनिष्ट त्यागी आहे, सगळ्यांचा विचार करतो. एक कसा त्यागी आहे माहितीये का? सोतेव जाय, त्याची बायको मेली, है ना? त्याचे पोरं मेले, पोरी मेल्या, कोणी भाऊ बंद कोणीच राहिलं नाही, आणि घर त्याचं नाही, आणि ते पत्र 2च, आणि ती जागाही त्याच्यावरली गेली, त्याच्यावर काहीच राहिलं नाही, सगळं नासलं. मग बाबा येऊन जाऊन म्हणतात दीक्षा घे, तरी घेत नाही. आणि मग शेवटी काय म्हणतो? काय करावं बाबा, मला तर वाटेल दीक्षाच घ्यावी. आता का घे, मग जाऊ दे भाऊ. सोतेव त्यागिया, त्याजवळ त्याग करायलाच काही नाही. नवरा बी नाही, शेती बी नाही, घर बी नाही, दार बी नाही, याचा त्याग काय मला सांगा बरं, है ना? तरी सुद्धा सोडत नाही. त्या ग्रामपंचायतच्या जागेमध्ये झोपडी करून राहतात, पण सोडत नाही उठूस तर. पण तिकडे आमच्याकडे झोपडपट्ट आहेत. हा, कुठं राहता लोक, पण इकडं देवधर्म करणार नाही. काही पुला खाली बी इतकी गर्दी आहे. पूल कळतं का तुम्हाला? आता उड्डाण पूल झाले मोठाले, तिथं कधी गेले ना तर असे लेकरन बाळण माणसं गिरसन सगळे असे झोपेला असतात, काही पडेल असतात, आणि गाडी उभं राहिली जवळ येतात. काम कर, नाही तर मग इकडे ये ना, देवधर्म कर, सगळं भेटतं ना. येतं का? हा, ज्याचे कर्म जसे तसं भोगावं लागतं, म्हणून ते इकडे येत नाही. ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्याग जैसा खेई गोईचा. अशा प्रकारे त्या खेई गोईनं त्याग केला. मित्रांनो, तुम्ही काय त्याग करता, काय सोडता मित्रांनो? हाय का आपला काही त्याग? 7 दिवस 7 घंट्याचा त्याग नाही तुमचा? किती? 7 घंट्याचा. ज्या आता यायलात ना, खरंच 7 दिवस येतात की नाही आता बघन मी. लगेच ती काय म्हण, पाहुणे आलते बाबा रात्री, बर डोक्यावर बसली होती का? आले की डोक्यावर बसता का? पण मग फुसक्या, मग कसं चालू आहे तिच्यावालं?
मग आमच्यावाली पोरगी तुमची दिली, मग तो पोरगा कसा आहे ना, इकडं पोती जाऊन यांच्या गप्पा चालू, त्याच्याजवळ गप्पा हाल बसले. त्याला घेऊन ये, त्याच्या डोक्यातला कचरा निघाल. सत्संगात काय बिघडतं का? काही कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकलं, काही बिघडतं का? पण नाही, आमच्या इथं पाहुणे आले आणि मग रात्री मग येणं झालं नाही. भाऊ म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, पाहुण्याचा पाहुणचार करा, आपलं उद्या आहेच ना, पुन्हा काय टेन्शन आहे का? खरं की नाही? पाहुणे आले तर लोक तुम्हाला सांगतो सत्संगाला येत नाही. आम्हाला असा एक भेटला बादर, बाबा म्हणे आज पाहुणे आले, लगेच पाहुणे आले की आलं ग तुला डोक्यावर देतो का? खरं की नाही? मग दुसऱ्या दिवसपासून लगे हजर, लगे पुढे 2 दंडो आलो बरं बाबा, हा नाही तर म्हणताना पाहुणे आले. इतकं अवघड आहे की नाही? अरे मित्रांनो, कुठं वेळ घालायचा कुठं नाही, हायच किती दिवस. अरे कोण कोणाला भेटतं, कोण कोणाला ते वेळ देतं मित्रांनो. देवाचे तुम्ही अच्युत गोत्री तुम्ही म्हणून तुम्हाला वेळ देता आले. नाही तर एखाद्याचं 1 दिवस घेऊन बघा बरं, देतं का कोणी? 1000 रुपये रोज आणि तुम्हाला तर माणूस भेटत नाही, कोणी कोणाला वेळ देत नाही मित्रांनो. आणि तुमचा भाऊ सुद्धा सांगत नाही वगैरे कोणता फवारा आणला काय हे आपल्या पुढे जाईल म्हणून, आणि आम्ही मोक्षाचा रस्ता सांगायला बसलो, आणि आपला भाऊ आपल्याला शेजारी सांगा ना पुढे जाईल म्हणून. खेकडे सगळे. इतकं अवघड आहे मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला अनुभव येईल या गोष्टीचा. तर संत हे सगळं जीव, सगळं आयुष्य तुमच्यासाठी कुर्बान करून टाकता मित्रांनो, आणि तुम्ही त्या संतांकडे लक्ष देत नाही, तुमच्या लक्षातही येत नाही मित्रांनो. हे तुम्हालाच कळायला पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून त्याग करा मित्रांनो, शेवटी तरी करा. जाऊ द्या, नाही झाला ना आमच्यासारखं करणं तर कमसे कम मी तर श्रीप्रभूला जाऊन बसत जा. उठलं की श्रीप्रभू आहे ना, उठलं की श्री चक्रपाणी, उठलं की तिकडे एक मंदिर पण आपलं बत्कुलवाडीला, तिकडे चिकाळ्याला मस्त तिकोन इकडे यायचं, बस टेन्शन नाही. संध्याकाळी आले की आपली पट्टी लावायची, झोपायचं. सकाळी उठले की पुढे निघले. खरं की नाही? जाता का तुम्ही? इथं दूध कोण राखल? गॅसवरचं काय ना, दररोजा कोण राखल? कुत्रा आत घुसू द्यायचं नाही. खरं की नाही? आणि म्हातारी पुढे गेली आहे ना, कळत नाही का तिला इथं बसावं, कुत्र आतमध्ये जाईल. खरं की नाही? आमच्या मामजीला तर काहीच कळत नाही म्हणे, उठलं की वाट्यावर जाऊन बसता, इथं बसावं, थोडं लेकरू घ्यावं, मला भाकरी पाण्याच करावं लागतात. आहेत त्यांना काही, मला शेतात जायचं, तितक्या लांब पुन्हा शेत 2 किलोमीटर पायी जावं लागतं. पोरग सुद्धा घेत नाही म्हणे. तुम्ही सांभाळायला पाहिजे त्यांना, राखण करायला पाहिजे त्यांना. तुम्ही यांचं राखण सोडून करून देवाचं राखण करा. आता देवाचं चिंतन करा, बस झालं. त्यांना म्हणा तू करा, आम्ही केलं आता सगळं. आमच्या काळात आम्ही बराशी खांद्या म्हणा, बरा 72च्या काळात तुम्हाला बराशी गिराशी तर नाही खांदावं लागत ना. आता उलगे खाल्ले, आंबाडीच्या भाज्या खाल्ल्या, भाकरी करून खाल्ल्या, त्याच्या किती दिवस काढले मित्रांनो, जरा विचार करा. आता थोडासा त्याग करा, त्यागात शांती आहे मित्रांनो. त्याग केल्यानंतर तुम्हाला दुःख होत नाही मित्रांनो, हे तुम्हालाच कळायला पाहिजे. आजपर्यंत केला नसेल त्याग तर देवाला क्षमा मागा की महाराज आता इथून पुढे तरी आम्ही त्याग करू. पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, ती वाचा तुला दिले मी,
दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया कर्म कराया दास तुझा मी झालो दास तुझा मी झालो पतित पावन दीनदयाळा पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत हो काय बोलतो? हात वर करा, हात वर करा, एकदम करा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्यांचे उद्या